थांबा 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 थांबा. या या अंकल. अंकल विल यू प्लीज आप जरा हमको लिफ्ट द्याल का? द्या ना प्लीज. अहो मग असं धड नीट मराठीत बोला ना. मला काय ठाऊक तुम्हाला पुढली भाषा कळते म्हणून आपले कॉकटेल लँग्वेज बोलले. बाई सकाळी सकाळी कॉकटेलचा विषय नका हो. या बस या. या 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 या. अहो बाई तुम्ही या की पुढं. हो हो. हा चला. काय बाई ही सगळी चिल्लर तुमची वाटतं. नाही मग मी पाळणा घर चालवते. अरे वा काय हो बाई या तुमच्या पाळणा घरात वयाच्या कितव्या वर्षापासूनची मुलं तुम्ही घेता? का हो तुम्हाला काही गरज आहे का? नाही थँक्स फॉर द इन्व्हिटेशन. पण काय बाई मला वाटतं माझं वय पाळणा घरात जाण्याचं आता टळून नाही गेलं. तसं नाही. मला वाटलं काय हम दो हमारे दो असं काहीतरी असेल. छेव अजून लग्नाचा कुठं पत्ता नाही. मुलं कुठून होणार? तसं नाही हा. लग्नानंतर सुद्धा आजकाल लोकांना पोरं नको असतात. होय. तुम्हाला माहित नाही आमच्या बिल्डिंग मध्ये हा. एका माणसाने लग्नाची बायको आणि पोर सोडून दुसरं लग्न केलं. क्या बात है. अहो बात कसली. हनीमून पूर्वीच हातकड्या पडल्या. बर. आता बसला असेल कुठल्या तरी तुरुंगात खडी फोडत. मग त्यात काय बिघडलं? अहो बिघडलं म्हणजे तुम्हाला काही माहित नाही. गुन्हा आहे हा. असं काय करता अंकल? अहो बाई तुम्ही मला अंकल का म्हणताय? तुम्ही प्रत्येक अनोळखी माणसाला अंकलच म्हणता का? नाही म्हणजे काय इट इज सेफ. बाई काय प्रत्येक अंकल तेवढा सेफ नसतो बर का. थांबा थांबा जीप थांबा. अहो, काय झालं? आम्हाला आम्ही इथेच उतरतो. अहो नाही पण म्हणजे मी माझ्याबद्दल नव्हतं म्हणत. थांबा, थांबा, थांबा. ओके ओके अहो, ओके थांबा. ओके. अच्छा मी तुम्हाला इकडे उतरायचोय. थांबा, थांबा. चला चला उतरा आता मुलांनो चला. चला चला उतरा उतरा चला उतरा थँक्यू अंकल. अंकल थँक्यू. हा थँक्यू थँक्यू अंकल. थँक्यू अजीबाई. ओ अजीबाई हा तुम्हीच या इकडे. त्या बाई एक गलबत आहे. वा वा काय चालतंय. काय हो हे बघा इकडे तुमचा नातू का पण तू राहिला त्याला घेऊन जा. माझा? नाही तर काय माझा. थांबा थांबा मुलांना रांगेत उभे राहा. रांगेत उभे राहा. 1 2 3 4 5. माझे 5च आहेत. मग हे कोणाचं? शर्त झाली अंकल तुमच्या पुढं. पुन्हा अंकल. माझी 5 माझी नसून माझ्या लक्षात आहेत आणि तुमचं 1 तुमच्या लक्षात नाही. अच्छा मुलांना हिला घेऊन जा. काय हो तुम्हाला काय वाटलं? न मोजता मी तुमचं नको असलेलं मूल उचलून घेऊन जाईन म्हणून? मी पाळणा घर चालवते अनाथ आश्रम नाही. बायकोला टाकली असेल कुठेतरी. हा? लक्षात ठेवा नाहीतर बसाल खडी पडत दुर्गात. हा अरे उठ. कोण तू? उठ. अरे बाबा. बाबा कोण बाबा? हो तुम्हीच तर माझे बाबा. आईनेच तसं मला सांगितलंय. मी? आई कुठे तुझी? बाबा आपलं घर आलं. अरे बाबा घर नाही आलं. उतर खाली. हा शेट. हे बघा घरबीर काय आलेलं नाही. आपल्या गाडीतलं डिझेल संपलंय. आपण आता पुढे जाऊ शकणार नाही. रात्रभर आपल्याला या बागेतच राहावं लागेल. कळलंय? म्हणजे रात्रभर या बागेत झोपायचं सुद्धा? अरे बाबा ऐक. ओ मिस्टर रात्री बेरात्री बागेत काय चाललंय काय तुमचं? काय नाही बसलो होतो. हं.
छोकरा चॉकलेट खातोय, हवा खातोय. विनोद करताय काय? ह्यो झील कोणाचो? झील? झील म्हणजे हा मुलगा कोणाचा आहे? अहो, कोणाचं म्हणजे काय? तुम्हाला काय वाटलं मी दुसऱ्या कोणाचा मुलगा पळवून आणला की काय? अरे तसा नाही रे, हा. ही आमची इन्क्वायरीची पद्धत असा. हा, हा. दरडाव नको हा साहेबानू, मी ते जिला विचारते. रे जिला बाबा आकडे दाडा नको घाबरा नको हा. मी तुका खाऊक देन, माका खरा खरा सांग हा. ह्यो माणूस तुझो कोण? हे माझे बाबा आहेत. बापूस. साहेबानू मी तुमका सांगते, लहान पोर कधी खोटा बोलायचा नाही. हे बापले कसं असू दे असू दे. रात्रीचे 12 वाजत आलेत, काय घरदार आहे की नाही तुम्हाला? आहे ना, पण काय करणार, बाबांच्या गाडीतलं डिझेलच संपलं, म्हणून बाबा म्हणाले ही रात्र बागेतच काढूया. आता माका समजला. मी सांगते साहेबानू, ह्यो बायले वगडा भांडण निलो. माहितीये मला. असले लय केसेस बघलाय मी. चुप. ओ मिस्टर, बायकोबरोबर भांडण बिंडण झालं की काय? म्हणून रात्री अपरात्री पोराला घेऊन बागेत हिंडता? हा भांडणावर उपाय नाहीये. खरंच तसं काय नाही हो साहेब. हा. ओ साहेबाग, तुम्ही अक्कल शिकवू नका. काय समजलात? हे केस काय उन्हात हे- पांढरे झालेत काय? हं? हे बघा, हे जिला कुचला घराकडे जावा, बायलेची समजूत काढा, नाहीतर जलमभर हे बागेत बसायचं लागतला. काय? आपण हवालदार साहेब, मिस्टर, तुम्ही जरा सुशिक्षित दिसताय म्हणून तुम्हाला सोडून देतोय. दुसरा तिसरा कोणी असताना तर डायरेक्ट कोठडी टाकलं असतं त्याला. काय? हा साहेब बिघडले मग ठाऊक हा. नाही. एकदम चल आता तू. होय साहेब. हा. लय वैतागच आहे. बाबा पाणी. हे बघ, मी पटकन जाऊन पाणी घेऊन येतो हा. पण तू बागेतून कुठेही बाहेर जाऊ नकोस, कारण मगाचे ते पोलीस तुला पकडतील. मी पटकन जाऊन पाणी घेऊन येतो हा. बाबा लवकर या, मला एकट्याला भीती वाटते. हो, लवकर आलो हा. अरे संभालो. अरे काय वरनं तार बीर आली का काय हा? अरे दीपक, तुम्ही? नमस्ते. मी गाडी पाहिल्यावरच ओळखलं. ओ हो 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 हो. हाय निशा. हाय. काय कुठून येत आहे? अगं मी निशाचर, तुझ्याच शोधात फिरतोय निशा. चल, मी तुला फर्स्ट क्लास आईस्क्रीम केलं होतं. अगं जा ग, ते म्हणतायत तर आता आयुष्य काढायचंय त्यांच्या बरोबर. प्लीज मम्मी. ए, तुझ्याशी काय आता लगेच लग्न करत नाही मी. चल. जा बेटी. ओके मम्मी. बरं मम्मी, बाय. येतो हा. गुड नाईट. अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतोय हा. चलिए पांडे जी. जी मॅम साहेब. बाबा बाबा अरे हे पोरगं इकडे एकटं कुठे जाते? बाबा बाबा काय रे, कुठे गेले बाबा तुझे? पाणी आणायला म्हणून गेले, ते कुठे गेले कुणास ठाऊक. साहेबानू हैसर काहीतरी पाणी मुरता. मी घरी गेलो असतो, पण मला घरचा पत्ताच माहित नाही. समजलं ना? मला काय वाटतं माहितीये, ही काहीतरी लफड्यातली केस आहे. बरोबर. तू असं कर. कसं? मी? मग कोण? येस सर. तू याला घेऊन पोलीस स्टेशनवर जा. येस. मी एक 2-3 दिवसांनी या केसचा छडा लावतो. होय साहेब. चल रे बाबा. अरे खै गेला, खै गेला. कुठे गेला? खै. गेला. आपण असं करूया काय, कसं? त्याला शोधूया काय? शोधूया. घड्याळ बघतोय, चाल. एक क्वार्टर संपली बरं का, आणि रात्र पण अर्धी क्वार्टर संपली. पण साला गेल्या 3 तासात एक पॅसेंजर सुद्धा नाही आलाय आमच्या टॅक्सीत. त्याला आमचा अर्धा रोटी या 3 पायाच्या छिजुंद्रीने पलवलाय, आणि बाकीचा पेट्रोलचा प्रॉब्लेम. 33 कोटी देवानो, ए साई बाबा, यार रॅम करो यार. काहीतरी असं करा की आमची ही टॅक्सी यावर चालू द्या, किंवा यावर चालू.
समझा क्या? या अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, समझा? बोलने का नहीं जास्ती. वही वही काय आहे? और टॅक्सी वाले अल्बर्ट पिंटो, मी साला व्हायलिनवर हॉर्न वाजवतोय की गाडीच्या हॉर्नवर व्हायलिन वाजवतोय, कळत न कळत? अहो मी हॉर्न वाजवते आणि तुम्ही बॉयलिन वाजवताय. खाली या. खाली नाही. अहो खाली आल्याशिवाय तुम्ही गाडी कशी चालवणार? खाली येतो पण खाली नाही. अहो गाडी तर खाली दिसते मला आणि खाली नाही काय म्हणताय? हे बघा मला खूप लांब पर्यंत जायचंय. तुम्हाला पाहिजे तर डबल भाडं घ्या माझ्याकडून. ए बघा सिस्टर, गाड़ी बंद करने का टाइम हो गया है, समझा क्या? क्या? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बसा. बसा बसा बसा. बसलात का? घरी कोणी नाही वाटतं बघायला. अरे सिस्टर, कशाला जखमेवर मीठ चोळताय? निशू, तू अशी गप्प गप्प का? काहीतरी बोल ना. काय बोलू? छान. आता हे सुद्धा मीच सांगू. रात्रीचा पहिला प्रहर, धुंद हवेची झुळूक, चंद्र तारे, तू आणि मी, आणि हे आईस्क्रीम. चल लवकर माझ्यासारखा. अरे हॅलो निशा. अंकल. अंकल. हा अंकल. आज तुमची इकडे ड्युटी? हो, काय करणार, नाईट ड्युटी. तुम्हाला रात्रीची झोप येत नाही? झोप? या गँगवॉर मुळे अख्ख्या पोलीस खात्याची झोप उडाली आहे. अहो केव्हा खैसून गोळी येत आणि खय लागत तिचा नियम नाही. मग हे कायमचा झोपायचा. तुम्ही आईस्क्रीम खाणार? आईस्क्रीम आता? चल, घ्या ना. घ्या ना, घ्या घ्या. घ्या घ्या. हा नको नको. काय हो? हे तुमचं ड्रायव्हर कित्या कसं वाकलं? ते ड्रायव्हर नाहीत काय, ते माझे हा काहीतरी शोधतायत काय? चावी चावी. चावी म्हणाला. चावी. हा ते चावी शोधतायत. पण तुम्ही काय शोधताय? काय कल्पना नाही बुवा. नाही, त्यांना विचारू नको, ते गांगारले. माका विचार. आम्ही जे काही शोधतो ना तो गावलो तर या दांड्यावर बसवून खार पोलीस स्टेशन मध्ये बंद करीन. हा चुप रे. लवकर जा. बघतोय काय दिवस वाईट आहे झाली. रात्री सुद्धा वाईट आहे. हो. लवकर निघा. हो हो. आम्ही निघू काय? निघा ना, आम्ही पण लगेचच निघतोय. हा निघा निघा. चालले. चला. सांगतोय मला. ए लवकर चाई शोध रे, रात झाली. नको तेव्हा चाई सांडता. उठा, निघालेत ते. किती पैसे हुए? 36 रुपये 50 पैसे झाले. ये लो. साहेब तुम्ही एकट्या? म्हणजे दीपक साहेब तुम्हाला घ्यायला नाही आले? अरे मी आधी आत तर येऊ की नको? घे हो. बॅग घे. सिस्टर, 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 सिस्टर. अरे कमाल आहे, स्वतःचा सामान घेऊन निघालात आणि स्वतःच्या मुलाला. काय मुलगा? कोणाचा मुलगा? आमच्या ताई साहेबांचा. नाहीतर काय माझा? कमाल आहे. आता मला काय माहिती तुम्ही टॅक्सीत काय काय सामान घेऊन बसतात ते.
याला हात घेऊन अरे! जा रे बाबा. एक मिनिट हा. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी जेव्हा तुमच्या टॅक्सीत बसले तेव्हा हा मुलगा म्हणजे तुमचा मुलगा अगोदरच त्या सीटवर झोपलेला अरे, होता. परत माझा मुलगा. सिस्टर माझी शादी पण झालेली नाही आहे तर मुलगा कुठून होणार? पहिले की नाही आहे? अहो पण आमच्या ताई साहेबांचं पण लगीन झालेलं नाहीये. तो क्या हुआ? गप्रे. नाही. तो आज बघू. हो. आजा. हे बघा तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. कदाचित आधीचा कोणीतरी पॅसेंजर हा मुलगा तुमच्या टॅक्सीत विसरून गेला असेल. ये देखो तुम पुलिस स्टेशन जाके रिपोर्ट करो जाओ. पण सिस्टर स्वतःच्या मुलाला माझ्या गळ्यात बांधून मलाच पोलीस स्टेशनला जायला सांगताय? मला काय येडा लागलाय का या वयात? अरे चुप रे बाबा. आता वाजव. See you. हं? अहो ताई साहेब, अहो ताई साहेब, अहो ताई साहेब. अय्या टॅक्सीवाल्याचं पोरग. अच्छा म्हणजे त्याला नको झालेलं पोरग तो माझ्या गळ्यात मारायला बघतोय म्हणून तो पोलीस स्टेशनला गेला नाही. ते गोड पोरग आहे रे. ते सुद्धा त्या धटिंगाणाचं. हा. चल याला आत घेऊन चल. अहो काय करता ताई साहेब? अहो कुठलं बेवारशी पोर त्याला तुम्ही अरे पण या आहात? पोराचा काय दोष त्याच्यात? त्याला एवढ्या थंडीत पाय ठेवायचं काय? चल उचल उचल. चल र बाबा. ये रे इकडे. त्याला ना त्या बेडवर ठेव. अहो पण ठेव रे. ठेव ना. हं. किती गोड पोरग आहे नी. असं वाटतं बघतच राहावं. हे घर कुणाचं आहे? माझ्या बाबांचं ना? माझे बाबा कुठे आहेत? कोण बाबा? बाबा म्हणजे माझे बाबा. हा म्हणजे ते टॅक्सी चालवतात तेच ना? नाही हो, ते गीत चालवतात. ए तुझं नाव काय रे? बंटी. तुमचं नाव काय हो? तुझं नाव बंटी माझं नाव आंटी. म्हणजे माझं नाव बंटी आणि तुम्ही माझ्या आंटी. काय रे तुझी आई कुठे आहे? माझी आई गावाला. हो. पण तिला बोलता येत नाही हो. अरे अरे आंटी मी ते सफरचंद खाऊ? मला खूप भूक लागली आहे. खा ना जा. ताई साहेब तुम्ही या पोराला उगाच घरात घेतला. का रे? अहो कुणाचं पोर आहे कुणाच ठाऊक नसती आफत यायची आपल्यावर या पोरामुळं. काही होत नाही रे. उद्या सकाळी आपण पोलिसांना फोन करू. ते येतील आणि त्याला घेऊन जातील. अहो कशाला सकाळपर्यंत वाट पाहायची? पोलीस स्टेशन 24 तास उघडं असतं. तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन करा. नको रे झोपू दे त्याला आपल्या इथेच. या पोलीस स्टेशन मध्ये त्याला थंडगार फरशीवर झोपून ठेवतील. चुकीचा समज आहे तुमचा. अहो पोलीस स्टेशन मध्ये बिछाने असतात की. मी झोपलोय ना 1760 याळा. म्हणजे हवालदार असताना हो. मला वाटलं काय तू पण म्हणून म्हणतो आत्ताच्या आत्ता फोन करा. येता येता सकाळ होईल त्यांना. असं म्हणतोस? ऐका माझं. ठीक आहे. लागला. हॅलो पोलीस स्टेशन. हा मी माधवी जगदाळे बोलते अंधेरीहून. फोन बिन नाही झालाय. एक टॅक्सीवाला त्याचा पोरगा आमच्याच दारात ठेवून तसाच निघून गेलाय. हा पोरगा आता आमच्याच घरात आहे. वय 5-6 वर्षाचा असेल. टॅक्सीचा नंबर नाही लिहून घेतला मी. टॅक्सीचा नंबर नाही माहिती तर पत्ता कसा हो आमचा पत्ता काय? सॉरी लिहून घ्या. हा सुकृत बंगला गार्डन रोड अंधेरी वेस्ट. हा लवकर या. हे बेस झालं. ज्याचं पोर त्याला लवकर मिळालं बरं. अरे पण इतका गोड पोरगा पोलिसांच्या ताब्यात म्हणजे टू मच आहे. हा मला काय वाटतं माहिती? पोलीस येण्या अगोदरच तो टॅक्सीवाला येईल आणि त्याला घेऊन जाईल. अरे इतक्या लवकर पोलीस आले वाटतं. टॅक्सीवाला आलाय बघ जा. बंटी साहेब आपण येस. काय जगन्नाथराव काय गरमागरम कॉफी वगैरे देणार का नाही? कॉफी नाही गरम गरम पाणी ओतते तुझ्या डोक्यावर. माधवी तू कधी आलीस? काय डोकं आहे का मडकं आहे रे तुझं? हा? तू मला लिहून कळवलं होतंस ना स्टेशनवर न्यायला येतो म्हणून. हो. मग पण तू गुरुवारी येणार होतीस ना? आज गुरुवारच आहे बंधुराज. सॉरी
आय एम एक्स्ट्रीमली आधी सॉरी. मला सांग, इतक्या रात्री तू कुठून येतोस? ते तुला नाही कळायचं. बरं मला हे सांग, डॅडी कधी येणार आहेत? बाबा बाबा तुम्ही मला पुन्हा विसरलात. मी तुमचा बंटी नाही का? बंटी? कोण म्हणते यार? काय चाललं? काय म्हणतोय? तुला बाबा म्हणतोय. अरे ते मी पण ऐकलं, पण काय म्हणतोय? मला काय माहिती? पण मला माहितीये ना, हेच माझे बाबा. जगन्नाथ तू याला आत घेऊन जा. चल. कोण आहे हा मुलगा? इथं कशाला आला? हे एक टॅक्सीवाला त्याला आपल्या दारात ठेवून गेला. पण काय रे, तू काय एवढा घाबरलायस? एवढ्या थंडीत सुद्धा किती घाम फुटला बा तुला. छे मी कशाला घाबरू? पण इतक्या रात्री तू त्याला घरात कशाला घेतलास? अरे एवढ्या थंडीत ते लहान मुलं बाहेर कुडकुडत ठेवायचं का? म्हणून आत घेतलं. अरे जगन्नाथ, जरा बघ कोण आलं ते. मला वाटतं पोलीस आले असते. पोलीस? हा, मीच फोन केला त्यांना. नमस्ते. फोन कोणी केला? अरे कोणी केलं तर सांग. म्याव म्याव करता हं? हा फोन मीच केला होता. तुम्हीच मिस माधवी काय? हो. वा वा, छान छान. हा कोण? तुम्ही मुलगा कुठे आहे? हा मुलगा ना. हा? आंटी हे बघ ना, मला बाबा पोलिसांच्या ताब्यात देत आहेत. गावलं रे गावलं. हा साहेबानू, योच तो बागेत भेटलेलो. काय मिस्टर? हॅलो. बंटी बेटा, अरे अरे मी तुझी गंमत केली. अरे मी कशाला तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ? अरे असं काय करतोयस? मगाशी तूच तर म्हणाला होतास ना, याला एकदा पोलिसांच्या ताब्यात दिलं की आपण सुटलो म्हणून. अहो ते त्या मुलाला माझ्या ताब्यात कसे देतील? अहो तो का अनाथ बेवारशी आहे का? अहो तो त्यांचा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथं कसे काय? काय कल्पना नाही बुवा. काय झालं, या बाईनी मला फोन केला आणि सांगितलं की कुठल्या तरी टॅक्सीवाल्यांनी या पोराला दारात आणून सोडलाय. तो या आणि घेऊन जा असं त्या म्हणाला, म्हणून आम्ही इथे आलो. राईट? आय सी. काय ग, कुठे आहे तो मुलगा? अरे हाच तो मुलगा. काहीतरीच काय, तू नीट आठवून बघ, तो दुसराच कोणतरी असेल. कमाल करतोस. बंटी, तुला तुझे बाबा आमच्या दारात सोडून गेले की नाही टॅक्सी नाही? नाहीच मुळी. हा? बाबा मला बागेत सोडून गेले. छे, माझा तर डोसके फिरायची येळ इली आहे. लई गोलमाल फॅमिली आहे. चुप रे, चुप. हा मग बाळा, तू इथे कसा आलास असं विचारेल. मला आंटी घेऊन आली. देवा नारायणा महापुरुषा, वाचव रे बाबा या लपड्यातून. चुप रे. हे इन्स्पेक्टर साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. हा त्या टॅक्सीवाल्याचाच मुलगा आहे. अहो, काय काय बोलताय? कसं शक्य आहे हो? इन्स्पेक्टर साहेब, एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, अहो, हा मुलगा त्या टॅक्सीवाल्याचा आहे असं तिनं सांगितलं ना तुम्हाला? आता काय, घरातल्या सगळ्याच गोष्टी काय बाहेर सांगायच्या नसतात. साहजिक आहे. आमची मधू आहे ना, हो. ओ क्रॅक आहे. बापरे, मधनं जेव्हा तिला वेळाचे झटके येतात ना, तेव्हा ती काय वाटेल ते बरळते. काय सांगताय काय? लक्ष देऊ नका तुम्ही तिच्याकडे. नाही, मी लक्ष देतच नाही. तुम्ही जरा काळजी करू नका हो. हा. मी समजवतो तिला. थँक्यू. अहो इन्स्पेक्टर साहेब, काय छान गोष्टी अहो, चालल्या एवढ्या आहेत. डोकं इथे- फिरल्यासारखं काय वागायचं ते? माझं? अहो, एवढा छान गोजीरवाणा मुलगा आहे तुमचा. अहो यांनी काय बिघडवलंय? 12 वर्ष प्रयत्न करून सुद्धा मुलगा झाला नाही अजून. आणि माका 9 पोरं असत, त्यातली 2-4 दत्तक घ्यावा म्हणून सगळे ताव पटला नाही. अहो, हा, आम्ही निघतो. हो इन्स्पेक्टर साहेब, मी खरंच सांगते तो मुलगा माझा नाही. माधवीबाई, टेक इट इझी. अहो घरात भांडणं जरूर होतात, हं? पण त्याचा राग असा मुलांच्यावर काढायचा असतो का? नो 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 नो. गुड नाईट. हं? गुड नाईट. हा हा, दॅट्स इट, दॅट्स इट. गुड नाईट. चल रे. होय साहेब. हा, गुड नाईट. काय बायका असतात एके. लक्ष्मीकांत बेर्डे? तसा दिसतोय बघ, हा दिसतोय. होय, लक्ष्मीकांत तोच दिसतोय. एक्सक्यूज मी, युअर ऑटोग्राफ. नॉट लक्ष्मीकांत बेर्डे? मैं कमीन मैडम. यास कम इन. हॅलो. लक्ष्मीकांत बेर्डे? अहो मी लक्ष्मीकांत बेर्डे नाही हो. मी तो हा. अरे मी माझं स्वतःचं नाव विसरलो. हा, मी अजय पवार. अजय पवार. तुम्ही उभ्या का? बसा ना. तुम्ही बसा ना. माझं नाव दे, तुम्ही बसा. तेच म्हणते मी. तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे नाही, तुम्ही त्यांचे जुळे भाऊ असणार. म्हणजे काय आहे, लहानपणी एखाद्या वादळात नाही किंवा जत्रेत तुमच्या आणि त्यांची चुकामुक झाली असेल, मग कुठेतरी पवार नाव अशा माणसानं उचलून तुम्हाला घरी नेलं असणार.
एक लक्ष्मीकांत बेर्डे पिक्चर मध्ये काम करून लक्षाधीश झाला आणि दुसरा कॉम्प्युटर हॉरोस्कोप पाहणाऱ्या बाईला विचारायला आलाय, बोल मेरे किस्मत में लिखा क्या है. हे काय मी तुम्हाला बाई वाटते छे आई वाटता. काय म्हणजे तुम्ही इतक्या सुंदर दिसता तसा काय कल्याणच्या सुभेदाराची सुनच. तुमच्याकडे बघून मला असं म्हणावं असं वाटतं, अशीच आमुची आई असती, आम्ही असे काय सुंदर झालो असतो. मी तुमच्यासाठी काय करू शकते तुम्ही माझ्यासाठी काही करू नका. हा कॉम्प्युटर आहे ना, त्यावर जरा माझी प्लीज कुंडली बघा. बसा ना, माझे पाय दुखायला लागले. हे बघा, कॉम्प्युटर कुंडलीचे 200 रुपये, 1 वर्षाच्या तारीखवार भविष्याचे 150 आणि 6 महिन्याचे 200 रुपये. पण आतापासून पुढच्या 6 तासाचं भविष्य सांगायला किती पैसे? फुकट. मग त्याचं काय आहे? इतका कमी वेळासाठी कोणी भविष्याचा विचारच हो, केला. ते आहेच. लोक बहुत दूर की सोचते. दूर दूर तर त्या कॉम्प्युटरचा टाईप रायटर होईल. ते दुर्बीण नको मला. ते आता 11:30 वाजता एका इंटरव्ह्यूला जायचंय. तर त्या नोकरीचं काय होईल ते जरा कॉम्प्युटरला विचारा ना प्लीज. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते. चालेल. पण काय आहे? काय? तशी की नाही मी कोरी करकरीत आहे. काय नुकतीच लागलेली. पण नोकरी सोडणार आहे इथली. अहो इतका कमी पगार देतात इथे मला. हो ते दिसतच आहे तुमच्या काटकसरीवरनं. इश्श. ते माझ्या भविष्याचं काय? हो, बाटली काढताय? या डायरीत तुमचं नाव, तुमची जन्मवेळ, तुमची जन्मतारीख, लग्न झालंय का, नसेल तर तुमचं वय. ही लहानपणापासून सगळी माहिती घेऊन फिरतोय. अय्या, तुमचं लग्न नाही झालेलं? नाही. बसा. अरे भविष्याचं बघा. माझ्या आईला फॅस काढत आहे, बघताय ना. अय्या, हे काय? बापरे, 6 तासांनी मी मरणार की काय? छे हो, 6 तासात तुम्हाला मूल होणार आहे. हा, तरी सकाळपासून माझ्या पोटात दुखत होत. हो. काय अहो तुम्हाला कसं कळलं? अहो भलतच काय, हे कसं शक्य आहे? अहो, तुम्हीच बघा ना. हे कसं शक्य आहे? अहो अजून माझं लग्न नाही झालं. अहो, लग्नाचा आणि मुलाचा काय संबंध? मेनके तुला नसेल पण या विश्वामित्राला आहे ना. अहो माझ्या नोकरीचं काय झालं? त्याचं काय? काय आहे? आमची नेहमीची प्रोग्रामर आहे की हा. नाही, ती प्रेग्नन्सी लीव्ह वर आहे. हा? मी की नाही ट्रेनी आहे. ट्रेनी आहे. काय ट्रेन बाई आता तुम्ही? अहो त्या बाईला हे करायला 9 महिने लागले आणि हिला 9 मिनिटात. कॉम्प्युटर कोण आहे? अय्या. लाजले ते घ्यायला पळा. अहो अहो, कोमला इथे सुद्धा पोरं सकाळपासून ही पोरं माझी काय पाठ सोडत नाहीत. भविष्यात नोकरी नाही आणि नोकरीला भविष्य नाही, पण नोकरी आणि भविष्याच्या मध्ये पोरं मात्र सतत येत असतात. इथून जावं हेच बरं, खरं नाही आपलं काही. बाई, काय करताय? बघ, मी म्हटलं नाही तुला काय की नक्की अजय रावत असणार म्हणून? कोण अजय राव? मी लक्ष्मीकांत बेर्डे. नाही, मी कोण? व्हॉट जोक. कोण भाडव तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे समजतो? तुम्ही दोघी सोडून सगळे जण मला लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात. तुम्हाला सांगतो, सकाळपासून तुम्ही दोघी शाण्या भेटलात. मला खऱ्या नावाने हाक मारणारे. हा खरे लक्ष्मीकांत बेर्डे आले ना, हा? तरी सुद्धा मी त्यांना अजय रावच म्हणेन. ते सगळं असू द्या, पण मला आधी एक सांगा, तुम्ही आपली चाळ, छान छान तुमचे आईबाप, मित्र मैत्रिणी, शेजारी पाजारी या सगळ्यांची डोकी खायची सोडून इथं का कडमडलात माझं डोकं खायला? मी की नाही काल निर्णय घ्यायला निघाले होते, तेवढ्यात ही भेटली. तू काल निर्णय घेतलास, मला आज भेटायचा? हे लाजली बघ, अंगावर काटा आला. ती कॅलेंडर विषयी बोलतीये. पण तुम्ही काय एवढे अपसेट झाला? नाही नाही, तिने काल निर्णय घेतला, तू काय आज निर्णय घेतलास मला भेटायचा? त्याचं काय माहितीये का, आज ना मॉम अँड डॅड घरी नाही आहेत, मी एकटीच आहे. म्हटलं मला जरा डिनर, डान्स अँड डिस्को, यु नो. बुलडोझर डिस्को. डिस्को? माझा सकाळपासून पिस्को झालाय ग. माझा मुंड आहे का कशात? चला ना आपल्या चाळीत, का? मी छान पिठलं भात करून घालते, बरं वाटेल. चल पिठलं भात. मी जर चाळीत पाऊल टाकलं ना तर सेक्रेटरी माझा खिमा करील, खिमा. 6 महिन्याचं भाडं बाकी आहे माझं अजून. काय झालं? चांगली नोकरी होती ती सोडली आणि नवीन नोकरीच्या शोधात फिरतोय. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. तू आपल्या माझ्याकडे चल, मी तुला मस्त कबाब खायला नाही, घालते. कबाबचं काय आहे? ते काय नाही, तुम्ही की नाही आमच्याच घरी यायचं. आईने आज श्रीखंड पुरी केली आहे का? माझ्या 16व्या वाढदिवसानिमित्त. 16? हं. हा कणकेचा गोळा 16? अं? 16 व वरीच धोक्याचं. माझं पायानो आपापल्या घरी जा. प्लीज लिव्ह मी अलोन फॉर सम टाइम.
त्याचं काय, मला भूक लागली ना की मी चाळीत येईन, मग तुझे कबाब तिच्या श्रीखंडात बुडवून खाईन, पण मला थोडा वेळ एकांत द्या. मग मी थांबू? हा? एकांत करायचं नाही मला, एकांत हवा आहे. ए, हिला घेऊन जाणं, बागेत गर्दी झाली बघ ना. Hey, come on, यार. Can't you see how depressed he is? Please leave him alone. चल चल लवकर चल. काय केलं म्हणलं? अहो साहेब कुठे जाणार? जायचंय पण टॅक्सीतून नाही. अहो पण कुठं? आपण त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? मसनात. या बसा, नेऊन सोडतो. नाही म्हणजे मसनात नाही, आज आपण भयंकर खुश आहोत. तुम्हाला स्वर्गात नेऊन सोडतो. या बसा. फुकट. अहो बसा फुकट. हा, या चल. बसा. चला. साहेब काय सांगू तुम्हाला, आपण एक भयंकर संकटातून सुटलो आहे. ए बाई चक्क तिचं पोर माझ्या गळ्यात बांधत होते. अहो, काय सांगताय? अहो चक्क टॅक्सीत घेऊन बसली, पण उतरताना बोलायला लागली, हे पोर तिचं नाही माझं आहे. हा? अहो हे पोर तिचं नाही माझं नाही, मग माझ्या टॅक्सीने एखादा ट्रक बरोबर काय लफडा गेला का काय? अरे, तिच्या ऐक तेव्हा रे, फुकटची टॅक्सी महाग पडली मला. ऐक आई. ऐक हॅलो. तेव्हा साहेब 36 रुपये 50 पैसे झाले. मला फुकट नेणार होतात ना? अहो पण ते तर स्वर्गात, तुम्ही तर मध्येच उतरलात. अहो तुम्ही शुद्धीवर आहात का? टॅक्सी उलटून मी कसा बसा जिवंत बाहेर पडलोय. आई. अहो त्यात काय झालं, आम्ही कित्येक वेळा पॅसेंजरला असंच उतरवलंय. आ? येता का पुढच्या स्टॉपवर? नको, हे घ्या तुमचे पैसे. थँक्यू. मी निघालो. हो साहेब काय? इकडे या. ही टॅक्सी काय तुमचे डॅडी सरळ करणार? हा? म्हणजे आई गं. वाचवा. वाचवा रे. या माणसाच्या ताब्यात. आई, या. गार्डन झोपणं गुन्हा आहे. राम 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 राम. बसा ना. उभे का, उभे का. बसा. आपलं जरा हे माझं ते रात्रीचे किती वाजल्यात? अहो, मला काय माहित किती वाजलेत, माझेच 12 वाजले तो. 12 हो ना. म्हणजे कोणी पाकिट बिकिट मारलं वाटतं? नाही नाही, पाकिट नाही मारलं. पाकिट मारलं ना? नाही नाही, पाकिट सोडलं. माझी हवालदार साहेब, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हो. अहो मी एक साधा मध्यमवर्गीय चाळीत राहणारा माणूस आहे हो. माझं लग्न सुद्धा नाही झालंय, बेकार आहे. चाळीचं भाडं भरता येत नाही म्हणून इथं येऊन झोपलोय. अरे वा, घर नाही, नोकरी नाही आणि बायको बी नाही. वा वा वा, माझ्या मनासारखा माणूस भेटला. हा काय मनासारखा? हे बघा जावे बापू. जावई बापू. ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या. हे बघा, तुम्ही असं करा, माझ्या थोरल्या मुली लग्न करा. लग्न मी आणि बघा, जर दुसरं करायचं, हा, तुम्हाला घर मिळेल, नागणी नोकरी मिळेल आणि नोकरी 25,000 रुपयाचा हुंडा मिळेल. काय सांगताय काय? हा. नका हो अशी माझ्यावर सुखाची धार सोडू. हुंडा कशाला? हे बघा, माझा जरा प्रॉब्लेम आहे बाबा. काय प्रॉब्लेम आहे? मोठं नाही, काय लहानच आहे, काय? छोटस. काय? माझी मुलगी आहे ना, ती थोडीशी चकणी आहे. थोडीशी चकणी? त्या चकण्या पोरीशी मी लग्न करू? हा? लग्नानंतर कुठं बघेल ते कळणार नाही. मला नको तुमची मुलगी. अहो, काय? ती कॅन्सल. दुसरी. किती स्टॉक आहे? हे बघा बापू, काय? माझ्या दुसऱ्या मुलीशी तुम्ही लग्न केलं हा. तर घर, नोकरी आणि 50,000 रुपयाचा हुंडा. 50,000 रुपये? हा. विचार करायला हरकत नाही, पण तिला काही प्रॉब्लेम नाहीये ना? मी काय गाडव आहे? तेच म्हटलं. मी काय गाडव आहे? नाही. किंवा सांगा चोपड्या माणसाला 50,000 रुपयाचा हुंडा द्यायला? काय प्रॉब्लेम आहे? थोडासा. थोडस आहे. सांगू त्याचं काय? काय आहे? ती हा? थोडीशी नाचते काय? हम्म. मग? ती हा. थोडीशी नंगडी आहे. लंगडी आहे. लंगडी आहे म्हणजे आयुष्यभर तिच्यावर लंगडी घालत बसतो आणि तुम्ही शिटी मारत बसा. मरून येता मग. ऐकून घ्या. हा, आता म्हणजे तिसऱ्या मुलीशी फायनल करतो. काय फायनल करतोय? तुझं लग्न. लग्न? हा, हे बघ. तू तिचं लग्न केलंस तर घर, घर, नोकरी, नोकरी. 75,000 रुपये हुंडा. 75,000 हा. रुपये आहे.
वा वा तिला काही थोडासा प्रॉब्लेम नाही, नाही नाही, प्रॉब्लेम नाही, काय नाही, नाही हे क्या बात है, हा. हा? हे बघ, तिचं आहे ना नाही. नाही चकणी नाही नाही. परी आहे परी परी हा. या परी मला आणखीन काय पाहिजे पण थोडीशी अडचण आहे अडचण आता कसली अडचण थोडीशी अडचण काय अडचण आहे थोडीशी थोडीशी गरवदार आहे गरज आहे? अहो, मला काय तुम्ही काय रेडीमेड घर करून देता की काय मला काय तुमच्या मुलीची लग्न करायचं हट, हट, हट. हा? बघा. हा तू इथे झोप रात्रभर झोपायचं विचार कर विचार कसला तुला काय विचार? व्हायचंय ते म्हणजे माझा जावई व्हायचा आहे की सरकारचा जावई व्हायचा आहे हा माधवी गुड मॉर्निंग मिस माधवी गुड मॉर्निंग हो मिस्टर अजय पवार येस हो गुड मॉर्निंग एक्स जनरल सेक्रेटरी ऑफ अवर कॉलेज येस किती वर्षांनी भेटतोय बघ आपण ना. ते सुद्धा पोलीस प्रोटेक्शन मध्ये हे पोलीस प्रोटेक्शन नाही आहे पोलीस अरेस्ट आहे हो चुकतो बाजू हो बाबा नो हो ना. तुमच्या हातात बेड्या बघ ना. What for? ए, घाबरू नको म्हणजे मी गुन्हा केलेला नाहीये उलट गुन्हा करत नाहीये म्हणून त्याने मला अटक केली आहे मला काही कळत नाहीये काय भानगड आहे ही? हळू ओरडू नकोस उठेल तो अगं रात्रभर मला त्याने असं जकडून ठेवलंय ग अगं रात्री म्हणतो कसा माझ्या एका तरी मुलीची लग्न कर म्हणून I can't believe this. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघितलं तुम्ही मला रात्रभर पकडून ठेवलं आणि बायको मला शोधत आली बायको बायको कोण मी बायको मी तुमची बायको कुठं गेला होता तुम्ही भरल्या संसारातून मला आणि आपल्या 3 मुलींना टाकून 3 मुली तीन माफ कर प्रिय माफ कर क्षणभर मला मोह झाला होता असल्या मोहनात तुझ्या बापानं मला बिन हुंड्याचा गटवला हे मला हुंड्या सकट गटवायला तयार होते नाथ, त्यांना आपण पोलिसात देऊ ना. जाऊया पोलिसात जाऊ ना तू मला वाटलं तू बिन लग्नात आहेस म्हणून सगळं हे केलं ना मुली हो. आणि रात्री सोडू नकोस मला सोडता ना पण? मला- ते हा बटू आहे हो ना हा अरे बापरे रात्रभर बांधून ठेवलं तर मग घट्ट झालंय जरा नवीन घ्या गंज आलाय त्याला सुटलं पाहिजे. आणि पण देऊ नका मला कोण येतंय मरायला? मला त्रास द्यायला काय रे आणखीन हवाय का पोट भरलं अरे घे रे अगं नको ग आले घेले अगं नको ग घे म्हणते ना म्हणतो ना चल ते लवकर खा मी आता तुझ्यासाठी सरबत करून आणते ते पी मग आपण जाऊया पोहायला कुठे समुद्रावर छान आपल्याला जायचंय स्विमिंग पूलवर बंटी तू आधी जाऊन त्या गाडीत जाऊन बस चल 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 चल. तू इकडे कसं तू मला एक गोष्ट सांग तू त्या बंटीला इथं कशाला घेऊन आलीस अरे मला जरा खात्री करायची होती तो टॅक्सीवाल्याचाच मुलगा आहे का ते पण का शहाणा मुलगा जरा दाद लागू दिली नाही अगं त्यात खात्री कसली करून घ्यायची तो त्याचाच मुलगा आहे आणि हे बघ तू आता जास्त चौकशी करत बसू नकोस मी सरळ त्याला त्याच्या बापाच्या हवाली करतो अरे पण तुला काय माहिती तो कोण आहे ते मला काय वेळ लागलाय त्याच्या बापाला शोधायला हे बघ मी आता सरळ त्याला पोलीस स्टेशनच्या हवाली करतो पुढचं पुढं नको रे दीपक राहू दे ना त्याला आपल्या घरी निदान डॅडी लंडन परत येईपर्यंत तरी शुद्धीवर आहेस का तू अगं ते आल्यावर गोळ्या घालून ठार मारतील ते मला का काय मलाच नाही तुला सुद्धा गोळ्या घालतील ते हे बघ आपण दोघही अविवाहित आणि एक बेवारशी पोर मला बाबा आणि तुला आंटी म्हणताय ते खरंच एक आयडिया आता काय आणखी अरे तू कशाला तुझ्या बिझनेसचा अमूल्य वेळ वाया घालवतो त्या टॅक्सीवाल्याच्या मागे हं. त्यापेक्षा मी आणि निशाच त्याला शोधून काढू वा व्हॉट अन आयडिया डिझास्टर्स अरे त्यात एवढं चिडायला काय आलं बाबा आपण इथे का उभं राहिलो अरे बाबा इथे तुझे अंकल येणार आहेत हं. आणि मग ते तुला राणीच्या बागेत घेऊन जाणार
राणीच्या बागेत काय काय असतं? राणीच्या बागेत बरंच काय काय असतं. वाघ, सिंह, हत्ती, घोडे, अस्वल, पक्षी, बरंच काय काय. म्हणजे माझी मज्जाच मज्जा. मज्जाच मज्जा. अरे कमालच झाली, तुझे अंकल इकडे आलेत की. कशावरून? कशावरून काय, ती बघ तिकडे त्यांची स्कूटर उभी आहे. मला वाटतं ते त्या दुकानात तुझ्यासाठी चॉकलेट आणायला गेले असणार. आपण जायचं दुकानात? हा. आपण त्यांना कुठं दुकानात शोधत बसायचं. जगणाऱ्याला मारतील हे, मरणाऱ्याला तारतील हे. होते स्वतःचे गांधी दुसऱ्याच्या दाखुनी मोकळे. एकापेक्षा एक समजता तुम्ही, पण ते तर समजती आमच्या सारखे आम्ही. ह्या खानाचे त्या खानाला सांगू नका, बोलू नका. अरे माझ्या राजा, मी तुला माझ्या आयुष्यात नाही केलं विसरणार. जातो आम्ही. टाटा. आणि बघ अंकलला त्रास देऊ नको. बी गुड बॉय. हाय. हाय. कोण तू? कानात घंटी वाजल्यासारखं झालं. तुझे आई वडील काय तुला इथे ठेवून काय दुकानात खरेदी करायला गेले? आजकालच्या आई वडिलांना पोरांची काळजी नाही जरा सुद्धा. आई बाबा दुकानात कसं जातील? आई राहिली गावाला आणि बाबा गेले माधवी आंटीला डॉक्टर कडे घेऊन. काय? हो ना, बाबांनीच मला इथे आणून बसवलंय आणि बाबा म्हणाले अंकल तुला राणीच्या बाग दाखवायला नेणार आहे. कोण अंकल? तुम्ही अंकल. मी तुला राणीच्या बागेत घेऊन जाणार आहे. चला ना अंकल. हो, मी तुला राणीच्या बागेत घेऊन जाईन. पण संध्याकाळी मला इथेच आणून सोडा. का? कारण काय माझे बाबा मला इथेच घेऊन जाणार आहेत. बाबा येऊन तुला घेऊन नाही जाणार, पोलिस येऊन तुझ्या बाबाला घेऊन जाणार आहे. तुम्ही काय म्हणाला? कुठं काय, मी काही नाही बोललो. चला ना. चल ना, मला काय. चल तुला पोलीस चौकीत नेऊन सोडतो. जे बाबांनी तुला घेऊन जाते. अगं राधा, कुठे होतीस इतके दिवस आणि एकटीची आलीस? बंटी नाही आला? अगं यावर्षी सुद्धा म्हणे बंटीला शाळेत बक्षीस मिळालं होय ना? थांबा, मी त्याच्यासाठी खाऊ आणलाय, घेऊन येते. काय झालं ग? रडतेस कशासाठी? बंटी बरा आहे ना? हं? मग सांग, रडतेस कशाला? बंटी आहे कुठे? कुठे गेला? गावाला? कुठे बरोबर? पण या माणसाचा आणि तुझा संबंध काय? दीपक म्हणजेच बंटीचे वडील? आधी तू ज्या गावी राहायचीस तिथं 5 वर्षांपूर्वी तुझ्याशी लग्नाचं नाटक केलं तो? म्हणजे तुला दिवस जातास तुला सोडून पळून गेला तो? आणि अशा नालायक विश्वासघातकी माणसाबरोबर तू आपलं सोन्यासारखं पोर पाठवून दिलंस? अगं तू जसा त्याला तळहाताच्या फोडासारखा वाढवला जपलास तसा वागवणार आहे का हा माणूस? 1 नंबरचा स्त्रीलंपट माणूस हा. आणखी एखादी बाई भेटली की भोसकेल त्याला आणि फेकून देईल. हे बघ राधा, गेली 5 वर्ष तू जे काही सोसलंस त्याच्या सुडापोटीच तू असं वागलीस, मला मान्य आहे. पण हा मार्ग नाही. आता एक क्षणही वाया दौडू नको. माझा
आत्ताच्या आत्ता आधी शाळेत जा. या माणसाचा मुंबईचा पत्ता शोधून काढ आणि बंटीला ताबडतोब परत घेऊन ये. मी बोललेलं खरं व्हायच्या आत, समजलीस? अंकल मी हॉर्न वाजवू? वाजव रे बाबा. मग तुम्ही काय वाजवणार? तुझा बाप भेटला ना त्याच्या कानाखाली वाजवणार आहे. चालेल. चालेल. काय पोरग आहे तर बाप कधी येणार आहे कुणाच ठाऊक. सॉरी, उशीर झाला. अंकल ती बघा माझी आंटी. हा, ती हॉटेलच्या बाहेर उभी आहे ती तुझी आंटी. हो त्यांच्याच तर घरी मी राहतो. अगं काय सांगू तुला, समोरच्या फुटपाथवर एक स्कूटरवाला तरुण सारखा माझ्याकडे टक लावून पाहत होता. तुझं हे नेहमीच आहे. तुला म्हणजे सगळे तरुण तुझ्याच पाठीमागे लागले तसं वाटत नाही येत. चल. हा चल ग बाई. बाप नाही तर नाही आंटी तरी लवकर चल, तिच्या स्वाधीन करतो तुला. चल ग आता, सत्य आधी. चौथा म्हणाली ना? हो. नक्की ना ग? हो. अहो बंटीची आंटी, अहो आंटीची बंटी, अहो बंटीची आंटी, अहो थांबा. बापरे वर गेली. वर झालं वर चालू. काय सांगितलं तुम्ही तुला चौथ्या मजल्यावर नसेल म्हणून? अगं पण मला दुसऱ्या मजल्यावर लग्नाचा वास आला. काय लग्नाचा वास आला? म्हणजे फुलं, आईस्क्रीम, खूप सेंटचा. बेडपट आहेस तू. चल आता खालच्या मजल्यावर जाऊया. लग्नाचा वास आला. दुसऱ्या मजल्यावर. बंटीची आंटी, अहो आंटीची बंटी. सोमला तुझ्या आंटीला काही लिप खायची सवय लहान पोरासारखी. आपण तुझ्या खेळायचं? खेळ असतं रे, पण मला आयुष्यात कोणी लिपच दिली नाही. चल खाली जायला पाहिजे लवकर. चल. बंटीची आंटी. अरे आला तुला वास? आला पण घेतला नाही मी. आठवलं, करेक्ट. तिसऱ्या मजल्यावर लग्न आहे. आनंद आहे. ते दोघं हनीमूनला जाण्या अगोदर तरी लग्नाला पोचूया ना? नाही ग, त्याही पूर्वी. आईस्क्रीम संपण्यापूर्वी. चल पटकन. ए मला लिफ्टचा कंटाळा आलाय. आपण जिन्याने जाऊया. एकच मजला आहे. चल ठीक आहे. चल. बंटीची आंटी, बंटी मला तिने उतरून दम लागला. आपण लिफ्टने जाऊ रे बाबा. या आंटी पण लिफ्ट खेळते. अरे काय बाबा लिफ्ट. आंटी, बंटीची आंटी थांबा. तुला पुढे हाक मारली का ग? मला कधी कोणी? आता तू मगाचा तरुण माझा पाठलाग तर करीत नसेल ना? छान आहे. म्हणजे आपण लग्नाच्या वासावर आणि तो तरुण तुझ्या वासावर. बंटी. काय झालं? नाही हा बंटी. अरे बंटी तू इथे तुमच्या बरोबर? बरं झालं तू भेटलीस. माझ्यावर संकट आलं की तू भेटतेस आणि मला सोडवतेस. पण किती माझ्या आवडत्या लक्ष्मीकांत बेर्डे सारखे दिसतात नाही ग? ते लक्ष्मीकांतच्या हे बघा मी कोणासारखा दिसतो हे महत्वाचं नसून ही मात्र ह्याच्या आंटी सारखी दिसते. नवे आहेच. हे बघ तू काही कर आणि ह्याला ह्याच्या बाबाकडे नेऊन सोड. काय हो, दर वेळेला तुमच्या लफड्यातून तुम्हाला सोडवण्याचा मक्ता घेतलाय का मी? बरी प्रत्येक वेळेला मीच सापडते तुम्हाला. आंटी चल ना, मला खूप भूक लागली आहे. ओके बाबा. हे बघा तुम्ही ह्याला घेऊन खाली जा. आम्ही रिसेप्शनला जाऊन खाली येतो. चालेल. ओके मी गाडीजवळ उभा आहे तुझी वाट बघत. आणि माझी? तो तुझा लक्ष्मीकांत बेर्डे ना वाट बघायला. त्याला डोळ्यात की अंडी येत. चला. ये बंटी बाळी बसून राहा. इकडे बसून राहा. मी जरा जाऊन येतो. आणि झोपू नको. ताट बस ताट. तुझी आंटी येईल आणि तुला घेऊन जाईल. तो पण तसाच बसून राहा. जाऊ नको. इथंच बस. अरे बाबा झोपू नकोस. ताट बस ताट. नाही ती पण पळून जाईल तुझ्या पप्पांसारखी. मी आलोच. थकलो बुवा. तू त्या माणसाला सांग ना तुला मदत करायला. आलोच. एक्सक्यूज मी, सॉरी म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही ते झालं नाही म्हणजे प्रॉब्लेम असा होता तिकडे आमची गाडी बंद पडली. जरा धक्का देणार का? येतो की त्यात काय. तुमची गाडी सुद्धा इथं बंद पडली वाटतं. नाही माझी नाही का माझी तिकडे मी इकडे आहे. अरे मग तुम्ही इथं काय करताय? ते मी एका बदमाशाची वाट बघतो. जरा प्लीज. नाही म्हणजे उपकार होतील सर. उपकार कसले त्यात? आयुष्यात इतक्या माणसांनी मला धक्के मारलेले आहेत काही विचारू नका. मी सुद्धा धक्के मारण्याची संधी शोधत होतो. माणूस नाही तर गाडीचा धक्का मारायचा आणि ती संधी तुम्ही मला दिली. अरे म्हणजे
अहो काय सांगू तुम्हाला, अहो सकाळी माझ्या साईड कार मध्ये जोरात धक्का मारला. एक माणूस स्वतःच्या पोराला टाकून गेला. काय म्हणता? अहो, भेटू दे नाही, पायतानानं मारलं त्याला तर बघा. आज बरोबर, समजतं काय बरोबर. स्वतःला बरोबर. डबल टाचीची पायतान कोल्हापूर वरनं मागवली हो आहे. हा अरे पोराला सांभाळता येत नाही तर मला घालतात त्याच्याला आणि माझ्या साईड कार मध्ये ठेवायचं. अहो मी ब्रह्मचारी माणूस माझा त्याला थँक्यू पण नाही म्हणाला. हलकट नालायक बस तेवढ्याच येतात मला. हा अरे झोपला. अरे आंटी सुद्धा पोबारा देऊन गेली बहुतेक. आता ह्याच्याही नशिबात चाळ. आई गाणी वाला आई ला. हाय डॅड. हडहड काय हाय डॅड. हडहड काय चाललंय? हाय डॅड. काय पिताश्री. काय कन्याश्री? हं? आजकाल पाश्चात्य संगीताच्या तालावरील आपले अंगविक्षेप अंमळ जास्तीच चालले. त्यापेक्षा भरतनाट्यम का नाही करत? खरंच शिकू का? 500 रुपये महिना फक्त. वा छान. आमचं कंबरनं मोडून तुम्हाला नाच शिकायचे. मातोश्री कुठे गेल्या? हा गीत बघायला गेलीये, येईलच एवढं. मी संध्या करतोय तोपर्यंत तुम्हा दोघा मायलेकींपैकी कुणीतरी आमच्या जेवणाची व्यवस्था करा जमल्यास. येस डॅड. हं? हो पिताश्री. हा काय मेले एक एक म्हणजे गाणी दाखवतात हल्ली. अरे मग जाता कशाला? कोणी आमंत्रण दिलं होतं का? रोजची मिलेपी काय ना काहीतरी कटकट. ते जाऊ देऊ. अहो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? काय? गेले कित्येक दिवस मी पाहतीये हा, वरची सुमी आणि खालची कमळी हा. संध्याकाळ झाली की सारखी कुणाची तरी वाट पाहत असतात. अगं कुणाची म्हणजे काय तुला माहित नाही? आपली एक रिकामी खोली होती, तिथे अजयला दिली होती. बॅचलर अजय. हा, त्याला हा. पेइंग गेस्ट म्हणून दिली होती. त्याच्यावर चाळीतल्या सगळ्या उपवर मुलींचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा डोळा आहे. आ? वरचे पेंचे हम्म. आणि खालचे काळे यांच्यावर जणू कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन. कसली कॉम्पिटिशन? असं काय करताय? वरच्या मजल्यावरचे पेन्से आहेत हा. ना, त्यांचा अजयवर डोळा आहे. हा. त्यांच्या सुबीसाठी. कशावरून? कशावरून काय? दोघे भेटले ना समोरासमोर, असं करतात. हातानं प्रणाम कुणालाही करू दे ग, हे, हे, हे. पण शेवटी माझ्याच पाया पडायला लागणार. म्हणजे असं काय करतेस? कमळी आपली एकुलती एक मुलगी आहे का नाही? हो. मग तिच्याशी अजयचं लग्न झालं हम्म. म्हणजे आपली खोली आणि त्याची खोली हं. मिळून 2 रूम किचन फ्लॅट होणार. एवढं कळतंय त्याला? आहाहाहा. हं. पण त्या सुमीच्या आईनं पेन्शनच्या मागे लकडा लावलाय. हा? अजय साठी मोटरसायकल बुक करा, मोटरसायकल बुक करा. मोटरसायकल बुक करून काय फायदा? अगोदर तो अजयराव हुक नको का व्हायला? नाहीतर आपण मोटरसायकल बुक करायची आणि तो अजय 2 खोल्यांच्या आमिषाला भुलून शेजारच्या काळ्यांच्या कमळीशी लग्न करून मोकळा व्हायचा. आणि मग ती मोटरसायकल मी काय त्या सर्कशीतल्या अस्वलाला चालवायला देऊ? हे? जरा खर्चाचा विषय काढला की तुमचा आपला तंटनाट सुरू, अगदी गजऱ्यापासून मोटरसायकल पर्यंत. म्हणून तर घरात आजपर्यंत साधा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सुद्धा नाही. खर्च कशाला करायचा? हे? खर्च कशाला करायचा? मी म्हणतो आपल्या गॅलरीत बसून समोरच्या देवधरांचा कलर टीव्ही जर स्वच्छ दिसत असेल आणि वरच्या मेहतांचा टीव्हीचा रेडिओ सारखा आवाज येत असेल तर खर्च कशाला करायचा? इथे बसून सगळं महाभारत बघितलंय मी. आता काय घोटाळा केलाय हिने? तात्या प्लीज लवकर या. चला. तात्या या ना लवकर. देवा ती देवा, तुला माहिती म्हणून सांगतो, आमच्या पृथ्वी तलावर आधी लग्न आणि मग मूल अशी साधारण पद्धत आहे. मग माझ्याच बाबतीत अशी तू रिव्हर्स गाडी का घेतोयस? नाही, तू एक वेळ समजून घेशील, पण चाळीचं काय? तू द्वारकेत असताना कधी चाळीत राहायला नसशील, त्यामुळे तुला कल्पना नाहीये. आमच्या चाळीत जरा जरी खट्ट झालं की लगेच इन्क्वायरी कमिशन बसतं. अजयराव, अजयराव. नक्की शामराव असणार.
त्यांना पहिली बातमी लागते. आता बघत बसा मजा. या या शामराव या. आज वाट चुकलाच वाटतं. नाही, आपल्या चाळीला दरवाजे सगळे सारखे आहेत ना म्हणून म्हटलं. मी वाट चुकलो नाहीये हो. तुम्ही वाट चुकला नाहीत ना हे बघायला आलोय. गोड आहे हा पोरग. ना? कोणाचं? कोणाचं म्हणजे? गळ्यात पट्टा नाही म्हणजे कुत्र्याचं नाही, आणि पिंजऱ्यातून आणलं नाही म्हणजे पोपटाचं नाही, म्हणजे नक्कीच माणसाचं नाही का? वा, तो माणूस म्हणजे तुम्ही नव्हे ना? तो मी. हा? वा, अगदी खुशाल निर्लज्जपणे सांगताय तुम्हीच या मुलाचे बाप काय म्हणून. करणार? माझ्या माहितीप्रमाणे तुमचं अजून लग्न झालेलं नाहीये. नाही ना? मग करू की, त्यात काय? करा करा, हा. म्हणजे आमची सुमी तरी आणि सुटली. त्या पांडू तात्याला सांगा त्यांची कमळीही सुटली. हं? पाहिलं, असे नमुने एक एक. ईशा, विजय अजून मनातून गेलेला नाही तुझ्या? प्लीज प्लीज मम्मा. हे बघ, विजय अमेरिकेला गेलाय आणि तिथं गेलेली मुलं इथं परत येण्यासाठी गेलेली नसतात, समजलं? माझी खात्री आहे तिचे नक्की परत येईल. मला हे असंच वाटलं होतं तुझे डॅडी अमेरिकेला गेले तेव्हा. मम्मा, अनिशा, माझ्या बाबतीत जे झालं ते तुझ्या बाबतीत घडू देणार नाही मी. हे बघ मम्मा, मला डॅडी आठवत नाही, मी त्यांना पाहिलं सुद्धा नाही. मला लहानाची मोठी तू केलीस म्हणूनच सांगते बेटा, ऐक माझं. अगं, आधीच तुझ्या आणि विजयच्या प्रेम प्रकरणाचा एवढा बोभाटा झालाय आणि हे सगळं कळून सुद्धा दीपक तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. हो, आपल्या इस्टेटीवर डोळा ठेवू. मम्मी, मी दीपकला चांगली ओळखू नये. अगं, विजय सखा मुलगा तुला शोधूनच सापडणार नाही. खरं बोललीस ग पोरी. अगं, विजय अमेरिकेला गेलाय, आता तो तुला शोधूनही सापडणार नाही. नाही, तो तसा नाहीये. निशा, ते कितीस? अगं, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितले. अगदी विचार करून दीपकची निवड केली आहे मी. आपली एवढी इस्टेट बघायला दीपक अगदी योग्य मुलगा आहे. हे बघ, तुझा साखरपुडा लवकरात लवकर करायचं ठरव. अगं, माझं काय, मी आज आहे तर उद्या नाही. मम्मी, असं बोलू नकोस. अंकल, तुम्हाला सायकल चालवता येते? हो. मोटरसायकल, हो. आगगाडी, हो. विमान? हो, विमान सुद्धा चालवता येतं. सगळं काही चालवतो मी, अगदी फाटकी नोट सुद्धा. पण तुझ्या बापानं हे जे काही चालवलं ना ते मात्र थांबवता येत नाही. कधी येणार तुझा बाप, आपला डॅडी? काय माहित? काय माहित? इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं लक्ष ठेव. तुझ्या बापाला शोधण्यात सकाळपासून 20 लिटर पेट्रोल गेले माझं. बाबा बाबा, लवकर या ना, अंकल ना माझा खूप त्रास होतोय. अरे आंटी, कुठे आहे? ती बघा चाललीये. तू इथंच थांब, मी तुझ्या आंटीला आता घेऊन येतो. अहो आंटी, माफ करा, मला वाटतं तुम्ही त्या मुलाची आंटी म्हणून. हो मिस्टर, हे बहाणे जुने झाले. मुलीची छेड करायला तुम्हाला लाज नाही वाटत? नाही नाही, खरंच मला वाटलं की तुम्ही बंटीची आंटी म्हणून. बंटीची बंटीची आंटी? आंटी. वाजवायची घंटी थांबा, वाजवा तुम्ही. थांबा. काय झालं काय झालं काय याने झालं? माझी छेड काढली. नाही नाही, वाजवा. नाही मी. बाळ, पोरींची अशी रस्त्यात छेड काढण्यापेक्षा सैन्यात भरती होऊन भारताच्या अस्मितेची छेड काढणाऱ्या शत्रूला पाणी पाजा. अरे तू केवढा, ही केवढी, हा बेवडा, ही बेवडी, हा थेरडा. हे, मी काय म्हणतो आजोबा, थोडेसे पैसे घ्या आणि मिटवून टाका ना. कशाला म्हटलं लफडं पाहिजे? आई, हा, माझं पाकिट मारलं, पाकिट मारलं. चोर, 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 पकडा त्याला. चोर, चोर, पकडा त्याला, पकडा. अरे, काय करतो? अरे, बाई, स्कूटर घेऊन पळा. अहो, बंटी, बंटी, थांब, बंटी. अरे, चोर, पकडा. टॅक्सी, टॅक्सी, थांबा, टॅक्सी. थांबा, थांबा, थांबा. अहो, चला, गाडीला पाठला करा.
बंटी वाचला. बाई बाई, तुम्ही कोण आहात, कुठून आलात काय माहिती नाही, पण तुम्ही या बंटीचे प्राण वाचवलेत आणि त्याबरोबर माझे सुद्धा. तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही बाई. खरं म्हणजे हा बंटी माझा मुलगा नाहीये. माझ्या साईड कार मध्ये त्याला कोणीतरी ठेवून गेलं. या बंटीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याच्या आई वडिलांना तोंड दाखवायला मला जागा राहिली नसती. म्हणजे बंटी ही तुझी आई? हा तुमचा मुलगा? हो माय गॉड. म्हणजे बाबांना शोधायला बाहेर निघालो आणि आई सापडली. तो माणूस कोण होता? तो चोर होता. त्यानं माझं पाकिट मारलं, पण बरं झालं त्यामुळे तुला तुझी आई सापडली. पण काय हो, या बंटीचे बाबा कुठे? काय झालं, परवा त्यांनी या बंटीला माझ्या साईड कार मध्ये ठेवलं. आजपर्यंत तोंडच दाखवलं नाही. मगापासून मी एकटाच बोलतोय, आपण काही बोलतच नाहीये. बोला ना. अहो मगापासून मीच बोलतोय, तुम्ही काहीतरी बोला ना. माझ्या आईला बोलता येत नाही, ती मुकी आहे. ओ आय एम सॉरी, मला माहित नव्हतं, मला क्षमा करा. पण बरं झालं तुम्ही सापडलात. आता बंटीला तुम्हीच सांभाळा, मी येतो. अंकल आपण आपल्या घरी जाऊया ना. अरे हो, पण मला तुझं घर कुठं माहितीये? पण तुम्हाला तुमचं घर ठाऊक आहे ना, मग चला ना. अरे पण तुला तुझी आई सापडली ना, मग तिला घेऊन तुझ्या बाबांच्याकडे जा ना. पण तिला तरी बाबांचं घर कुठे माहित आहे? तोपर्यंत आपल्या घरी तिला नेऊया ना. चला ना अंकल, अरे चला पण- ना अंकल, चला ना. आई तुला माहित आहे हे अंकल किती चांगले आहेत. बाबा मला विसरल्यापासून मी अंकल कडेच राहतोय. तू पण चल ना. आई तू पण चल ना. मला किती दिवसात भरवलं नाहीस तू. बंटी म्हणत असेल तर चला ना माझ्या घरी. मलाही लढा लागलाय त्याचा. तिचे बाबा सापडले ना की तुम्ही दोघांनाही सोडीन त्यांच्याकडे. चल ना ग आई. चला. एक दोन तीन चार पाच सहा सात. हात नको मागू माग जन्माची साथ, जन्माची साथ. हा जाऊया घरी जाऊया. हे ट्रॅफिक आहे ना, तिथं सिग्नल मिळालं की जाऊया. मुंबईचं ट्रॅफिक आहे ते, सिग्नल असलं की चालत नाही. असं आहे ते. हात नको मागू माग जन्माची साथ, जन्माची साथ. नमस्कार मोठा मालक. नाही म्हणजे साखरपुडा तुझा, सगळा पैसा माझा, आणि लंडन मध्ये मला कळवावं कोणी? त्या निशाच्या आई ना. अहो पण डॅडी, हाय डॅडी. हॅलो माय डिअर माधवी, कशी आहेस तू? वेलकम होम. ये बेटा ये. हाऊ बीन कीपिंग? मजेत आहे. Nice. काय रे आले आले डॅडींचा इतका मूड का ऑफ झाला होता? नाही मूड म्हणजे त्याचं काय झालं, प्लेन लेट झालं ना. हो. नाही म्हणजे मी स्वतःच लेट झालो. तू नुसता लेट नव्हतास, यू आर जस्ट टू लेट. कूल कूल डॅडी, घरात तर चला. राम राम साहेब. राम 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 राम. काय रे बाबा, आमची शॅम्पेनची सवय मोडायची व्यवस्था केलीस की नाही? म्हणजे त्याचं काय बघा. काय रे अगदी एअरपोर्ट पासून तुझ्यावर फायरिंग सुरू झालं वाटतं. नाहीतर काय, म्हणून तर मी सवयीप्रमाणे. दीपक, हे काय निशा आणि तिची आई घरात नाहीत, त्यांना बोलवलं नाहीस मला भेटायला? नाही म्हणजे त्याचं काय झालं डॅडी की तू फोन करणार होतीस ना. मी हा मी ट्राय करत होते, सारखा एंगेज लागतो. इतक्यात तुम्ही आय आलात. डोंट केअर. मला त्या दोघी इथं ताबडतोब हव्यात, डेड ऑर अलाइव्ह. ओके? वैतागच आहे. या ना, या या या. या ना. आज पोरगा आणलं, उद्या बाई आणली नाही म्हणजे मिळवली. आई आई बघ ना लवकर ये. आई बघ ना ग. काय आहे? आई आई बाई कोण आली?
जाऊ दे. ही दोरी जरा जाड आहे. नाही लांबून जरा सडपातळ वाटली. या ना आते. या तू. तू काय कपड्यांचा काय करत छताचा रंग जरा फिकट. हा काय प्रकार आहे? पाहिलं शेवटी माझीच बत्तीशी खरी ठरली. काल बेवारशी म्हणून पोरगा आणला आणि आज बेवारशी म्हणून बाई. हा काय धर्मशाळा समजतोय काय आपल्या चाळीला? आम्हा मीच जाऊन जाब विचारते. अहो कन्याश्री मागे वा. पण पिताश्री माझ्याकडे कन्फर्म न्यूज आहे की ही इज अ बॅचलर. बॅचलर बाय डे आणि मॅरिड बाय नाईट असणार. माझ्या खोलीच्या बाहेर उभं राहून तुमचं काय कुजबुजणे चाललंय? कुठे काय नाही आम्ही डिस्टर्ब तर केलं नाही ना तुम्हाला? डिस्टर्ब मी नाही झालोय, तुम्ही सगळे झालात. आणि त्याचं कारण सुद्धा मला माहित आहे. तुम्हाला मला काय विचारायचंय आत्ताच विचारा. त्याचे मला काय विचारत नाही. जे काय विचारायचं आहे ते मीटिंग मध्ये विचारीन. हे बघा तुम्हाला काय विचारायचंय आणि कुणी विचारायचंय आपसात ठरवा आणि मगच मला बोलवा. हे काय तुम्ही कुठे निघालात? थोडा हो, मला काही त्रास होत नाहीये. अहो आमच्या शेजारच्यांचं आणि चाळकरांचं अजिबात मनावर येऊ नका. कावळ्याच्या चोचीचे आहेत ते, त्यांना फक्त घाण उचलता येते. तुम्ही इथं निर्धास्तपणे राहा. उद्यापासून मी जेवणाची व्यवस्था करतो. ओके अंकल आजच्यासारखं हॉटेलमध्ये नाही जायचं. अरे लबाडा, रोज रोज हॉटेलात नाही जेवायचं. आता तुझी आई आले ना, तिच्या हातचं जेवायचं. हा उद्या तुझ्यासाठी मी छान छान कपडे घेऊन येणार आहे. हे बघा पलंगाखाली ट्रंक आहे, त्यात माझ्या आईच्या साड्या आहेत. अगदी निर्धास्तपणे वापरा. आईला त्रास द्यायचा नाही. यांच्या जगण्याचे निराळे अंदाज हसणे रडणे जगा वेगळे. चोर संन्याशी संन्याशाला चोर बनवून मोकळे. सगळे सारखे सगळे सारखे सगळे सारखेच. चावी कुठं गेली? चोर 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 पकड़ो 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 साले को. चोर 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 चोर. अबे रुक. चोर चोर चोर. अरे पकड़ो पकड़ो इसको साले को पकड़ो. चलो यार अपना पकड़ा आया. बॅग पाहिजे? घे ना घे घे हे उचल. घे ना. हो बापरे, तसे बरेच माणसं दिसत आहेत. इकडे पण नाही. अहो जरा मला पत्ता सांगता काय? काय नाही राहू दे, मी कोणाला विचारेन. दुसरं चालत जाईन त्यात काय. हा वेस्ट इंडिज वाला दिसतोय. बापरे तुम्ही पाहे बरे दिसतात. पत्ता सांग. सांग. नाही घाबरलेले दिसत आहेत. अरे वा, सगळी कामं मागायला आलेत वाटतं. हा अहो जरा जाऊ दे. अहो युगांडावाले हा पत्ता जरा. अच्छा आई ही बॅग कोणाची आहे? रावशे बंधू दिसतात. हे तुम्ही असे घाबरलेले का? बॅगेत बॉम्बी तर नाही ना? नाही, बॅग माझी. अरे बॅग तुमची मग घ्या ना, घाबरता काय? आपला माल आहे, बिंदास हात लावायचा. क्या मार. बॅग पाहिजे साल्यानं. पैशाचं पोत कुठं आलं? मारी पोत घरून गेलं.
अरे बाबा टायर्ड झालो बुवा. अरे त्याचे पाय कसे राहिले बाकी ये वरे माझी. उठ उठ उठ. पळाले हे साहेब तुम्हाला कुठे लागलं नाही ना. छान. वास्तविक हा प्रश्न मी तुम्हाला विचारायचा ते तुम्हीच मला विचारताय. थँक्यू, तुम्ही माझे प्राण वाचवले. अहो मग मी कोण वाचवणार. ज्या वेळेला माणसाचं मरण येतं त्यावेळेला माणूस मरतो. हा आता काही माणसं आपल्या कर्मानं मरतात नाही का. हा ते मात्र खरं, पण तुमचं नाव काय? अजय अजय पवार. बदे तुम्ही करता काय? काय करत नाही ते विचारा. याला सांभाळ त्याला वाचव त्याला सांभाळ. अहो चांगली नोकरी होती माझी ती सोडून हे धंदे करतोय. आता मला एक सांगा, तुम्ही इथं संकटात असताना मी तुम्हाला येऊन वाचवलं का? का? कारण देवाचाच तसा काहीतरी प्लॅन असणार. अहो तुमची माझी काहीच ओळख नाही. म्हणजे आपलं काहीतरी ऋणानुबंध असणार, काहीतरी नाती असणार. नोकर आणि मालक हे नातं कसं काय वाटतं तुम्हाला? अहो काहीतरीच काय. इथं मला स्वतःलाच नोकरी नाही, मी तुम्हाला नोकरीला कुठे ठेवणार. मी आहे ना, मी तुम्हाला नोकरी देऊ शकतो. ते झालं. अच्छा म्हणजे तुम्ही मला नोकरी देणार त्या अर्थानं बोललात. आय एम सॉरी. म्हणजे तुमचं कार्ड आहे का? नाही म्हणजे काय झालंय की कार्ड दिलं असतं तुम्हाला, पण थोडीशी अडचण आहे. कार्ड संपली का? उद्या द्या. नाही 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 कार्ड आहेत, पण झालं काय की माझे दोन्ही हात तिकडे जरा गुंतलेत ना. काय झालं काय? पण आता छोटीशी मारामारी केली ना, त्या मारामारीत माझ्या पॅन्टची सगळी बटणं. मी काय म्हणतो, आपण जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन निवांत चहा पिऊया का? कुठं तरी कशाला. तुम्ही एक काम करा, माझ्या घरी चला, जवळच आहे. तुम्ही चहा घ्या तोपर्यंत तुमची पॅन्ट दुरुस्त होईल नाही का. सो नाईस ऑफ यू. वास्तविक मीच तुम्हाला कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन कमीत कमी चहा तरी पाजायला हवा होता. 5 स्टार हॉटेलमध्ये चहा? अहो त्यासाठी स्टार चांगले असावे लागतात. हे घ्या. थँक्यू साहेब, तुम्ही खरंच आज माझी खूप नाही खरंच तुम्ही मला खूप खूप मदत केली. आज मी कधी विसरू शकणार नाही. थँक्यू. हो नो, दिस इज टू मच. हे म्हणजे अगदी निर्लज्जपणाचा कळच झाला. अरे बापर ग, काल बाई आणि आज आता कोण गिऱ्हाईक वाटत तिच्यासाठी. सुमन, ए सुमन, अगं इकडे ये. काय झालं बकवत्या? अगं तू पाहिलंस का? काय? मी जे पाहिलं ते. हा अजयकडे कोणतरी गेस्ट आलेले दिसतात. नुसतेच गेस्ट नाही, पेईंग गेस्ट. पेईंग गेस्ट म्हणजे? व्हॉट नॉनसेन्स. काय तरी काय बकवत्या. तुम्ही त्या बिचारा अजयच्या अगदीच हात धुवून पाठीमागे लागलाय. हे तू विचारते सगळं माहित असून सुद्धा. आपण सगळे नुसत्या ऐकीव माहितीवरती अजय बद्दल खूप चांगलं किंवा खूप वाईट मत बनवत असतो. स्वार्थ साधला तर चांगलं, नाही साधला की वाईट. एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. बरीच पॅन्ट फाटलेली आहे. फायटिंग. अहो अजयराव, जरा लवकर करा ना यार. चाललंय हो, पहिलीच वेळ आहे, प्रॅक्टिस नाही ना. काय हो, तुमच्याकडे कोणी लहान मुलगा आहे वाटतं? सोशल वर्क दुसरं काय आहे. अच्छा. पण मुलगा मात्र चुणचुणीत आहे, हुशार आहे. पण बिचाराचं बॅडलक हो. त्याचा बाप जर मला भेटला ना तर चाळीत आणून उघडा करून लाता मारणार आहे त्याला. म्हणजे दारू वगैरे पितो काय? तसं असतं तरी चाललं असतं हो. पण हा एक नंबरचा हलकट नालायक लुच्चा माणूस आहे. होय? त्याची बायको म्हणजे मुलाची आई इतकी चांगली आहे, अक्षरशः देवी देवी. अशा या दोघांना सोडून हा हलकट माणूस पळून गेला. आता मला एक सांगा, तुम्हाला जर असा एक मुलगा अशी बायको असती पळून गेला असतात का? काहीतरी काय बोलताय तुम्ही अजयराव? बघा, तुम्ही इथं तिच्याबद्दल भलतसलत बोलत बसलाय. ती बिचारी तर बाहेरून येते. अजय, त्या मुलाचं नाव काय म्हटलं? मुलाचं नाव बंटी आणि त्याच्या आईचं नाव राधा.
दोघही बहुतेक बाजारात गेले. इथं असती तर ओळख करून दिली असती. काय तुमचं ते बाथरूम कुठे बाथरूम बाथरूम आमचं प्रायव्हेट बाथरूम नसतं, चाळीत राहतो ना, कॉमनच आहे. तुम्ही असं करा, सरळ जा, डाव्या त्याला वळा, समोरच बाथरूम आहे. पण आता लाईन असणार. डाव्या हाताला आहे ना मी आलो पेन्शन राहतात. इथे राहायला आलात का? कोण हा तुमचा? हा तुमचा मुलगा आहे? काय नाव तुझं? बंटी. बंटी नाव आहे? अच्छा, किती गोड आहे. शाळेत जातो का? हे बहुतेक अजून रांगेतच उभे राहिले दिसत आहे. नंबर लागलेला नाही. अरे बंटी, तू कुठे गेला होतास? देवळात. अरे वा वा वा, जा लवकर जाऊन 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 लवकर 2 कप चहा टाका. आपल्याकडे पाहुणे आलेत, नोकरी देणार आहेत मला. अजयराव, अहो अजयराव, काहीतरी अहो. काय झालं? काही वेळापूर्वी तुमच्या खोलीतून टॉवेल गुंडाळलेला एक माणूस बॅग घेऊन पळाला. पळाला? काय भानगड काय? अहो, एक माणूस पॅन्ट घालून येतो काय आणि टॉवेल गुंडाळून जातो काय? काय चाललंय काय? अहो, श्रीमंत माणसांचं असंच असतं. त्यांना काही आठवलं ना की आहे त्या परिस्थितीत पळत असतात. नशीब टॉवेल तरी होता. तुमचा निरोप सांगून झाला? हो. मग निघायचं बघा. पण ते चहाच एकच कप केला आहे, साखर महाग झाले ना, तुम्ही शाखेत जाऊन पिया. हा, जा 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 जा. या पॅन्टीचं काय करू? राधा, राधा, ते मला नोकरी देणार आहेत ना, त्यांची ही पॅन्ट उद्या नोकरी मागायला जाईल ना, त्यांना परत करीन. कार्ड देऊन गेले. D.H. जगदाळे, मॅनेजिंग डायरेक्टर, लेफ्ट राईट इंडस्ट्रीज. मिलिटरीतला माणूस दिसतोय. नोकरी मागायला गेलो तर गोळी नाही ना मारणार. आपलं लक्ष नेमकं आपल्या लक्ष्यावर असायला हवं. मग ती शिकार असो, लढाई असो वा धंदा असो. काय? हो. नॉनसेन्स. हो काय? से येस सर. येस सर. दॅट्स बेटर. मी काय म्हणत होतो? लक्ष. हा, मी जे काय सांगतो ते अगदी नीट लक्ष देऊन ऐक. मी फॉरेनला गेलो होतो, तेवढ्या वेळात तू आपली कंपनी अगदी डबघाईला आणलीस. काय? हो. व्हॉट? येस सर. म्हणजे नो सर. मूर्ख. अरे, तू माझा मुलगा आहे असं सांगायला मला लाज वाटते. मला सुद्धा वाटते. काय लाज? अरे, काही जमत नसेल तर निदान लग्न तरी जमाव असं सांगून पाठवलं होतं की नाही? हो, पण नाही म्हणजे नाही जमवलं. म्हणूनच तर आता मी इथं आलोय. लवकरात लवकर तुझी एंगेजमेंट करून तुला अडकावून टाकायचं. नाही, ते मी पाहून घेईन. अरे, पण आपल्या कंपनीचं काय? ते मी पाहून घेईन ना. डॅडी, आता तुम्हाला तर माहितीच आहे की खोटं बोलायची सवय मला नाही. याचा अर्थ खरं बोलायची सवय आहे असं नाही. अरे, जरा जबाबदारीने काम करा रे, जबाबदारीने करा रे. आणखीन? अरे, नाही तर नसतं संकट येऊन दारात उभं राहील. कमिंग सर. आलं संकट? नाही, कोणतरी आलं. मे कमिंग सर. येस येस, कम इन. पॅन्ट आहे ना? आहे, मी घाबरलो. अहो, काल कमालच केली तुम्ही. अहो, ती पॅन्ट शिवायला दिली आणि बाथरूम मध्ये गेलात आणि बाथरूम मधनं पळाला. कोण तुम्ही? काय संबंध का तुमचा मला? मी ओळखत नाही तुम्हाला. कोण तुम्ही? अहो, असं काय करताय तुम्ही? मला ते कार्ड नाही का दिलं? कार्ड? कसलं कार्ड? पोस्ट कार्ड? रेशन कार्ड? काय कसलं कार्ड? काय बोलताय का तुम्ही? रेशन कार्ड, पोस्ट कार्ड. अहो, विजिटिंग कार्ड नाही का दिलं? अरे पण कधी दिलं? कोणी दिलं? कशासाठी दिलं? काय संबंध काय माझा? डॅडी काय कमाल आहे? तुम्हाला खरंच काही आठवत नाही सर? दीपक असं काय करतोस बेटा? कोण बेटा? कसला बेटा? कोण 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 तुम्ही? कोण? कोण? मी कोण? अरे, मी तुझा बाप. कोण बाप? कुठला बाप? कसला बाप? कोण बाप? कोण बाप? बाप रे बाप, यांना भलताच अटॅक आलेला दिसतोय. आत्ता बरा होता, असं काय झालं अचानक? तुम्ही काळजी करू नका, मी त्याला शुद्धीवर आणतो. हा, त्यांची पॅन्ट त्यांना दाखवली ना की ते शुद्धीवर येतील. पण त्याची पॅन्ट तुमच्याकडे कशी आली? तुम्ही काय? धोबी आहात का? धोबी? तुम्ही याचा बाप ना? नाही, वडील ते. तेच ते, तुमची लागण यांना झाली आहे. अहो, असं काय करता? काल काय झालं, 4 गुंडांनी यांच्यावर हल्ला केला. भरपूर चोपलं, मी होतो म्हणून वाचले. मला कोण कशाला चोपते? मला कोणी चोपले नाही. आणि मी बघा, तुम्ही आता जास्त गडबड करणार तर मी तुम्हाला चोपून काढून सांगून ठेवतो. आपण तुमची पॅन्ट तुम्हाला माझी पॅन्ट नको, बनी नको, अंडरवेअर नको, रुमाल सुद्धा काही नको. तुम्ही आता चला 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 इथून निघा. चला. अहो, पण माझा टॉवेल मला पाहिजे ना. वगैरे काय मिळायचं नाही. तुम्ही अहो, आता इथून येतं निघा. सुद्धा परमेश्वरा, काय माणसं असतात येथे, सकाळी भेटतात, संध्याकाळी विसरून जातात. आता येतो म्हणून सांगतात आणि लगेच गायब होतात. कोणाशी बोलताय तुम्ही? तू सुद्धा त्यातलीच. हा? मी काय केलंय? मी काय केलं? त्या दिवशी लिप जवळ भेटलीस आणि म्हणालीस मी बंटीला घेऊन जाते. काय झालं त्याचं? अच्छा. पण तुला आता काळजी करायचं कारण नाही, कारण मला बंटीची आई सापडली आणि आहे. तुम्हाला पण काळजी करायचं काय कारण नाही, कारण मला बंटीचे डॅडी सापडले आहेत. काय सांगते? अरे वा,
पण काही सांगण्यापूर्वी मला एक सांग, आपण हे सगळं इथं उभं राहूनच बोललं पाहिजे का? हो, मी कुठे असं म्हटलं? चला ना, मग आमचं ऑफिस आहे. चल ना. नको, वर नको, कुठेही जाऊया पण वर नको. हो हो, एवढं घाबरायला काय झालं? अगं जिनाया मरणावा अशी परिस्थिती झाली आहे माझी. बरं तुम्ही सांगा कुठे जायचं? आधी इकडनं तर निघ, मग ठरव कुठे जायचं ते. ओके चल. अपघातानं का होईना पण बंटीला त्याची आई मिळाली. हं, इथे मालिकेचा 3रा एपिसोड संपतो. पण मला अजून त्याच्या बापाचं दूरदर्शन सुद्धा झालेलं नाही. मी आपला बंटीला घेऊन फिरतोय, सांगा मुकुंद कोणी हा पागिला असं म्हणत. तुम्ही नसेल पाहिला, पण मला चक्क तो मुकुंद सापडलाय. काय सांगतेस? म्हणजे चक्क बंटीचा बाप? येस सर. मी जर तुला आय मीन तुम्हाला अडखळू नकोस. तुझं तुम्ही वरनं तू वर येणं आवडलं मला. बोला. आय मीन बोल. एपिसोड नंबर 1 चा एंड काय झाला होता? काय झालं होतं? तो टॅक्सीवाला बंटीला माझा मुलगा समजून आमच्या दारात नव्हता का सोडून गेला? हा करेक्ट. त्या टॅक्सीचा नंबर तुला माहितीये? ते नंबर तर माहिती, पण मला त्याचं नाव आठवतं ना. काय? अल्बर्ट पिंटो. अल्बर्ट पिंटो. येसू तूच मदत कर रे बाबा. हा याचू कशाला पाहिजे? हं? मी आहे की. हो. ए मला ना त्या टॅक्सीवाल्याची अजून एक खूण आठवती. कोणती? ती म्हणजे अच्छा अच्छा, वही जो वायलिन बजाता है और वही अल्बर्ट Right, पिंटो. हा, वहीच. इस वक्त आपको वो माउंट मेरी चर्च में मिलेगा. अजय, हीच ती टॅक्सी. ही पण ही कशावरून? आत वॉयलिन आहे ना? हा? हा, अरे हो. मिळाली बाबा. माझं आणखीन एक काम करशील का प्लीज? मी काय करतो, ताबडतोब बंटीला घेऊन येतो, तोपर्यंत तू इथंच थांब. पण इतक्यात अल्बर्ट पिंटो आला तर? मी टॅक्सी एंगेज करीन. हा ओके? प्लीज मी आताच घेऊन येतो. बंटी 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 झोपतोय. ते दिसतंय ग. याची आई कुठे गेली? त्या गेल्या देवळात. धत तेरी की. आमचं कुठलंही काम आयुष्यात एका फटक्यात कधी झालंच नाही. म्हणजे आण त्याला इकडे. का पण? आणि त्याची आई आली तर तिला काय सांगू? तिला सांग बंटीचे बाबा सापडले, त्यांच्याकडेच घेऊन चाललोय. ही असती तर तिलाही नेलं असतं. अय्या, म्हणजे आपला मार्ग मोकळा. बरं झालं ती देवळात गेली. इतका थट्टेखोर स्वभाव आहे की नाही एका माणसाचा. बस 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 इथं नको 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 बस. येलो पैसा बाकी करत दो. ए अजून आला नाही का अल्बर्ट पिंटो? नाही आला झोप. बरं झालं. झोपलाय का रे? हो ना. आपण एक काम करूया, आपण अल्बर्ट पिंटोला माझ्या घरी घेऊन जाऊया. म्हणजे काय, त्याला त्याची बायको मिळेल आणि पिंटोला त्याचे आई वडील मिळतील. अरे बिछड़े हुए खानदानों को मिलाने का बहुत पुण्य का काम होता है. ए, आपण पिंटूला एक सरप्राईज देऊया का? सरप्राइज यानी कि आश्चर्य का धक्का. चलेगा चलेगा, लेकिन सरप्राइज क्या है? हा खरंच खरंच पिंटोला आश्चर्याचा धक्का बसेल बंटीला पाहून. पण याला ठेवायचं कुठे? गाडीत. चल आता आपण लपून बसूया. चालेल. हा? चल. माधवी, बंटी मला भेटणार नाही का? मला सुद्धा. पापी घेऊ? हा? बंटीची. जा ना. ए अजय, काय? तो बा अल्बर्ट पिंटो. हा अल्बर्ट पिंटो म्हणजे बंटीचा बाप. हो. त्याचे बंटी केवढा गोंडस आणि ते केवढा अर्धांड. असू दे रे, आपल्याला काय करायचंय? हा. हे बघ, तोच बंटीचा बाप आहे. हा? ए तो चालला. ए अल्बर्ट थांब. अल्बर्ट थांब. अल्बर्ट पिंटो थांब. सरप्राईज. अल्बर्ट. गिल्बर्ट. अल्बर्ट तुझी बायको आमच्याकडे. बापरे बाप सापडला पण नवरा गेला. गड आला पण शिव गेला, अशी अवस्था झाली माझी. काही हरकत नाही. उद्या राधाला इथे याच वेळेला घेऊन ये आणि त्यांची भेट घालून दे. माधवी यू आर जिनियस यार. पण शेवटची इच्छा राहून गेली. बंटीची पापी घ्यायची राहिली. ठीक आहे बंटी नाही तर तुझी नाही. थांब. टॅक्सी ठेरो ना बाबा, ठेरो. आओ जाओ. चलो. टॅक्सी मध्ये तो मुलगा. ए टॅक्सी मध्ये मुलगा कोणाचा आहे रे? मुलगा हा? कुणाचा? हा? हा हमको मालूम है कुणाचा. हमको मालूम है. काली अरे अरे, काय बोलते? अरे कमाल आहे. आई बाबाच्या टॅक्सी मध्ये पोरगा विसरून जाते. तुमची टोपी डोके दुसऱ्याचे, कान भिंतीला, नजर दुसरीकडे, गुन्हेगाराचा शिक्षा भलत्याला, करून हे वेगळे.
सगळे सारखेच. एक दोन तीन चार पाच सहा सात हात नको मागू माग जन्माची साथ जन्माची साथ. एक दोन तीन चार पाच सहा सात हात नको मागू माग जन्माची साथ जन्माची साथ. अरे तुम्ही गेला होतात कुठे? अ? अ, अ. ते कळलं हो, तुम्ही देवळात गेलात आणि इथं तुम्हाला देव पावला. म्हणजे साक्षात पती देव बंटीचे बाबा सापडले. मगाशी न्यायला आलो तर तुम्ही गायब होतात म्हणून बंटीला नेऊन सोडलं. आता उद्या तुम्हाला नेऊन सोडलं की माझं काम झालं. अंकल हा अरे बंटी तू अजून इथंच? हो अंकल, मी कुठे नाही गेलो. कमलताईने मला झोपवलं आणि आईने येऊन उठवलं. अरे मिनी कुंभकर्णा, पण तुला झोपल्यानंतरचं काय आठवतंय का? आठवतंय ना? काय मला की नाही स्वप्न पडलं होतं कसलं? की ते टॅक्सीवाले अंकल मला फिरायला घेऊन गेले. मग बाबांनी मला आईकडे आणून सोडलं. अरे बाबा ते स्वप्न नव्हतं, सत्य होतं. निदान थोडा वेळ जागा होऊन तुझ्या बापाला थांबून तरी ठेवायचं मी येईपर्यंत. पण उठल्यानंतर स्वप्न तुटतं ना, मग कसे बाबा मला आईकडे आणून सोडतील? म्हणून मी झोपूनच राहिलो. खरं रे बाबा तुझं खरं आहे. आयुष्यातल्या सगळ्या सुखद स्वप्नाचा शेवट आणि डोळे उघडून पाहतो तर काय मी बिचाऱ्यात अचानक होतो. अंकल, मी कमलताईकडे टीव्ही बघायला जाऊ? मस्त सिरियल आहे, हा? बिचारा लक्षा. बरं बरं जा आणि येताना जेवून ये जा. तुम्ही तरी जागा होता ना, मग का अडवलं त्यांना? मला तुमचं काय गौडमंगलच कळत नाही. बंटीचे बाबा इथे येऊन बंटीला सोडून जातात पण तुम्हाला घेऊन जात नाहीत. हं. त्यांनी तुम्हाला सोडलंय का? तुमचा काडीमोड झालाय का? तुमचं भांडण झालंय का? मग त्याचा बंटीवर सूड का उगवलाय? मला क्षमा करा. मला तुम्हाला दुखायचं नव्हतं. आता जो तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात ना, त्यावरून मला एवढंच कळलं तुमच्यावर अन्याय होतोय आणि त्यासाठी तुम्ही झगडताय. खरं सांगू, अन्यायाविरुद्ध ना एकट्यानेच लढा द्यायचा असतो. बाकीच्यांचा जो असतो तो खारीचा वाटा, जो माझा आहे. आणि खरं म्हणजे तुम्ही माझे उपकार मानू नका, मलाच बंटीचे उपकार मानू द्या. म्हणजे बंटीच्या आई वडिलांना शोधण्याच्या मोहिमेवर निघालो आणि माझीच मोहीम फत्ते झाली. म्हणजे काय, तुमच्या बंटीला एक अंटी मिळाली आहे, सुंदर चांगल्या स्वभावाची, शिवाय अविवाहित आहे. हा, म्हणजे आज भेटली होती, म्हणजे उद्याही भेटणार आहे. म्हणजे आम्ही सतत असे भेटतच राहणार आहोत तुमच्या बंटीमुळे. लग्न म्हणजे माझी त्याला मुखसंमती आहे, पण तिला मुखाची भाषा कळतच नाही ना, कधी मुखा घेतलाच नाही. मी तिला जरा फोन करून येतो. काय पोरगी आहे, मला इथं बसवून ठेवलंय, स्वतः मात्र फिरते बोरवली कांदिवली. कसली नोकरी करते कोणास ठाऊक. मंगल प्रभात. मंगल प्रभात. नाही नाही, माझं नाव मंगल प्रभात नाही, मी अजय. जी नहीं, मैं आपको समझाना चाहता हूँ. अच्छा अच्छा, तुमचं नाव मंगल प्रभात. वा मंगल, गुड नाईट. जी नहीं, कहिए.
शुभ रात्रि। आता हे कुठल्या बाईचं नाव? जी नहीं, ये किसी बाई का नाम नहीं है। आज हिंदी दिवस है और मैं हिंदी भाषा का प्रचारक हूँ। आज आपको किसी से कुछ भी कहना है वो हिंदी का उपयोग करके ही कहिए, ये मैं आपको विनंती करने आया हूँ। कैसा शक्य आहे मंगल प्रभात? काहीतरी तुझं समज. आज मी एका दुकानात गेलो आणि दुकानदाराला म्हटलं मला एक बल्ब दे, तर ये हिंदी में कैसा सांगेंगे? बहुत ही सरल है। आप दुकानदार से कहिए कि मुझे जोत फेंक कांच का अंडा दीजिए, यानी कि वो विद्युत बल्ब। जोत फेंक कांच का अंडा। अंडा। अब समझो हमको ट्यूब लाइट मांगने का है, तो हम कैसा मांगेंगे? ये वो ट्यूबलाइट। तुम्हारा तो बोबड़ी जुड़ गया। हम बताते हैं ट्यूबलाइट कैसा मांगने का। खड़ा रहो। दुकानदारे से कहना जी तुम हमको जोत फेंक कांच का डंडा दे दो। डंडा। अरे मेरी बात। भाई तुम्ही कोण आहात, कुणाच्या कोण आहात, काय आहात याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. हा मुलगा कोणाचा आहे याच्याशी सुद्धा आम्हाला काही कर्तव्य नाही. पण तुम्ही ही खोली 5 मिनिटाच्या आत खाली करा असा सेक्रेटरीचा निरोप सांगायला मी आलोय. काय अजयरावा नाही उद्या? हे बघा ते काय नाही, 5 मिनिटात तुमचं चंबू गवाळ आवरा, फुटा येतो. वाट एक पण वळण वेगळे, मनी एक पण जनी निराळे, किनारी लागलेल्या नौका बुडवुनी होते हे मोकळे. सगळे सारखेच. आज कुठे चाललात? कुठं म्हणजे माझ्या खोलीत? ही खोली आता तुमची राहिलेली नाही. म्हणजे म्हणजे तुमच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांना आम्ही खोली बाहेर काढलंय. काय? एका असहाय्य बाईला आणि तिच्या मुलाला तुम्ही बाहेर काढलं? अरे तुम्हाला काय माणुसकी आहे की नाही? अजिबात नाही. माणुसकी माणसाला दाखवायची असते, तुमच्यासारख्या धंदेवाईकांना नाही. 6 महिन्याचं भाडं आधी टाका असं सेक्रेटरीने सांगितलंय. या घ्या चाव्या आणि तुमच्या सेक्रेटरीला सांगा उद्याला भाडं लवकरच पोहोचीन म्हणून. बंटी बंटी सांभाळ. बंटी अरे ओ ड्रायव्हर, गाडी काय मागे बघून चालवता काय? गाडी चालवताय की विमान चालवताय? अरे अजय तू? तुम्ही गप्प बसावं. बरं तुझ्या विजय तू तरीच म्हटलं मला कोणी नावानं हाक मारली. वेलकम वेलकम होम वेलकम. अरे यार किती वर्षांनी भेटतोयस? येस, अमेरिकेला गेल्यापासून 5 वर्ष 6 महिने 4 दिवस 6 मिनिटं आणि 2.5 सेकंद झालेली आहे. तुम्हाला कुठे लागलं नाही ना? पंटीला काय मी घेतो. वहिनी नमस्कार. तुला अरे तुला लाज नाही वाटत? डायरेक्ट लग्न करून मोकळा झाला. साधं मला इन्व्हिटेशन तरी पाठवायचं. अरे बाबा मी अमेरिकेला गेलो होतो, चंद्रावर गेलो नव्हतो. नाही माझं म्हणणं तरी ऐक. आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? आपण एकाच वेळी एकाच मुहूर्तावर एकाच मांडवात एकाच मुलीशी. आय एम सॉरी. झालं तुझं बोलून झालं ना? आता माझं ऐक. हे बघ, या बाई माझ्या पत्नी नाही आणि हे मूल सुद्धा माझं नाहीये, या बाईंचं आहे. सो आय एम सॉरी. या दोघांच्यावर संकट आलं होतं म्हणून त्या माझ्या बरोबर राहत होत्या. संकट? सध्या आम्ही तिघही रस्त्यावर आहोत. ते तुला नंतर सगळं सांगतो. म्हणजे तुम्हाला राहायला जागा नाहीये? या क्षणी तरी नाही. अरे डोंट वरी यार, माझी खोली आहे ना इथं. हा, अमेरिकेला जाताना मी माझी खोली लॉक करून गेलो होतो. फॉर द टायमिंग तुम्ही तिथे राहा. काय? चला चला बसा गाडी. चला चला ताई बसा. सेक्रेटरी साहेब, मला वाटतं ही खोली तुम्ही आमच्या पक्षकारासाठी द्या. डॅड, मला इथं एक ब्युटी पार्लर काढायचंय, ते सुद्धा एअर कंडिशन्ड. मला ब्युटी पार्लरची गरज नाहीये. आपण आपलं एक पाळणाघर सुरू करू. तू झाले की परत बोंबला. अगं बाई, फॉरेन हून रिटर्न होऊन आला. हाय हँडसम, वेलकम होम. हाय. काय विचार आहे यांचा? विजयराव तुम्ही असे अचानक अमेरिकेहून? हो,
अचानक आलं म्हणजे भानगडी कळतात ना. आम्ही काय भानगडी करणार? आम्ही आपले नाकासमोर चालणारे सरळ मार्गी कुटुंब वत्सल माणसं. वा वा, काय वात्सल्य आहे तुमचं. अहो मला न विचारता, माझी परवानगी न घेता माझ्या घरातलं सामान तुम्ही बाहेर काढलं. काय चाललंय काय? म्हणजे ही खोली तुझी आहे? म्हणजे इतके दिवस मी तुझ्या खोलीत राहत होतो. हो. आणि आम्ही त्या डांबीस माणसाला देऊन बसलो. डॅम्बिस? कोण डॅम्बिस? हा हो, तुमच्या खोलीत 6 महिने राहिला भाडं न देता. हा, ते एक सोडा, आधी कुठूनच एक पोर आणलं. अहो, आणि मग बाई आणली. नंतर गिऱ्हाईक आणायला लागला. मूर्ख, बाजी, बेशरम, नालायक, गाढव, बेअक्कल. अरे तुम्ही? आम्ही हो तुम्ही. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, हा माझा लंगोटिया राजा आहे. याने वाटेत येताना मला सगळं सांगितलंय. हा बिचारा एका असाही आपल्याला मदत करायला निघाला आणि तुम्ही याला माझ्या खोलीतून बाहेर काढला. जाऊ दे यार. अरे जाऊ दे काय तुला सांगतो, या सगळ्या कुटुंब वत्सल लोकांची कुंडली माझ्याकडे आहे. तुला माहित नसेल, माझ्या खोलीवर या लोकांनी पैसा केला आणि आता चला. चाललात कुठे? जाऊ दे म्हणाले ना. का बसा. आत्ताच्या आत्ता हे सगळं सामान माझ्या खोलीत होतं तसं लावून ठेवा, नाहीतर माझ्या मित्राच्या खोलीवर दरोडा टाकला अशी मी पोलीस मध्ये कंप्लेंट करेन. चला. अगदी देवासारखा भेटलास बघ. फार उपकार झाले तुझे. माझं काय नाही, पण मला या दोघांची काळजी होती. अरे छोड यार, आता मी आहे ना, अजिबात काळजी करायची नाही. हे बघ, हे कार्ड घे. हॉटेल हिलटॉप वर आहे मी. मला संध्याकाळी येऊन भेटा. अरे पण तुझी खोली असताना तू हॉटेलमध्ये का राहतोस? अरे पण आता तुम्ही राहताय ना, तुमची कशाला गैरसोय? संध्याकाळी नक्की भेट. ओके. चला, जागा तर परत मिळाली. आता तुम्हाला आणि बंटीला तुमच्या टॅक्सी ड्रायव्हर नवऱ्याकडे नेऊन सोडलं की सुटलो. काय आज भाऊबीज की काय वळणी करताय? नाही मग गाडीतून फिरायचं नाही का? फिरू त्यात काय? तो टॅक्सी ड्रायव्हर तुमचा नवरा नाही? अरे मग नाव काय त्यांचं? टबक. एका नाव झालं टबक. मग निरांजन चांगलं नाव आहे. नाही मग वाट नाव तरीच वाट आणतोय. नाही मग ओवाळून टाकले त्याला, माहिती आहे ओवाळून टाकले हे ते. नाही मग दीपक त्याचं नाव. आणि बंटी त्याचा कुलदीपक. बंटी कुठे आहे? मी तुझा आणला नाही, गडबडी विसरून गेलो की काय? बापरे, त्या दिपीच्या गाडीत तर राहिला नाही ना. काळजी करू नका, मी जातो त्याला भेटायला. त्याचा पत्ता आहे माझ्याकडे. काळजी करू नका. May I come in, sir? कम इन. चला, sir. ही बॅग पण ठेव. येतो सर. हॅलो. हा, मी 204 मधून बोलतोय. अहो काय चाललंय काय? मी 1200 रुपये भाडं दिलंय हो तुम्हाला. बरं मग काय? कोणाचं पोर माझ्या खोलीत आणून टाकलंय तुम्ही? सामानाबरोबर होतं. अहो, माझं सामान काय होतंय मला बरोबर माहिती आहे. समजलं ना? हे सामान माझं नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही मॅनेजरला द्या. मॅनेजर बिझी आहेत. मॅनेजर बिझी आहेत काय? एक्सक्यूज मी. येस. आपण मॅनेजर आहात? अरे मी जरा वागा ना मॅनेजर. काय झालं काय? जरा कामाचं बघा. बघतोय की. अहो आमच्या कामाचं बघा. हो येस येस. हे बघ तू इथेच थांब, मी याला कटावून लगेच परत येतो. कळलं का? कुठेही जाऊ नकोस. तुमचं झालं की सांगा. हो झालं. नक्की. चला. बाय, सी यू लेटर. 1200 रुपये भाडं दिले, चला लवकर. तू थांब का इथे? या इकडे या. हे बघा, तुम्हाला इतक्या तरुण वयात मॅनेजरची पोस्ट मिळाली आहे, त्याचं जरा चीज करावं. येस सर. नुसतं येस सर नाही, प्रत्येक रूम मध्ये काय घडतंय याची तुम्हाला पूर्ण कल्पना हवी. येस सर. अहो येस सर काय? आता हे मूल कुठे आहे मूल? कुठे आहे मूल मला विचारताय? या बेडवर असलेलं हे. अरे आई शपथ, या टॅक्सीवाल्याला शोधून कंटाळा काय सापडायला तयार नाही. तो बघ बंटी, तो टॅक्सीवाला त्याला बंगल्याजवळ सोडून चाललाय. ड्रायव्हर त्या बंगल्याजवळ घेऊन चल लवकर. बंटी, हा तर माधवीचा बंगला. आणि बंटी माधवीच्या बंगल्या. अरे आज माधवीच्या भावाचा साखरपुडा आहे आणि तिने मला बोलवलंय. चल. बाबा, तुमचा आज वाढदिवस आहे.
निशा तुझा साखरपुडा होता? नाही, माझं म्हणजे नाही, तू अरे डॉक्टरकडे घेऊन जा. निशा बेटी काय झालं तुला? अगं बोल निशा. अगं निशा. बंटी तू. अरे हा प्रकार काय? हा कोणाचा पोरगा आहे? ह्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नाही डॅडी, हा कुणाचा मुलगा आहे मला चांगलं ठाऊक आहे. मी त्याला आत्ता त्याच्या घरी सोडून येतो. अरे पण तुला त्या टॅक्सीवाल्याचं घर माहितीये का? बाई, त्याचं माहित नसलं तरी याचं माहिती ना. चल लवकर चल. अरे तू डॉक्टर घेऊन चाललाय मला माहित आहे. निशा शुद्धीवर ये. निशा. पण मला एक कळतच नाहीये की तुमच्या आयुष्यात जे घडलं तेच तुमच्या मुलीच्या आयुष्यात घडणार आहे असं तुम्ही का धरून चालताय? माफ करा पण सगळे पुरुष निशाच्या वडिलांसारखे नसतात आणि अमेरिकेहून परत येऊन मी हे सिद्ध केलंय. अरे पण 3 वर्षाकरता तू गेलास आणि 5 वर्ष आला नाहीस. काय समजायचं आम्ही? अरे पण याचा अर्थ असा नाही की एका लफंग्या माणसाबरोबर तिचा साखरपुडा जमावा. अहो तिच्यावर माझं खरं प्रेम आहे म्हणून मी अमेरिकेहून परत आलो. निशा, झालं गेलं सगळं विसरून जा. आता विजय आलाय ना, आता माझी काळजी दूर झाली. विजय. निशा. अरे तुम्ही इथेच आहात? मी तुम्हाला शोधतोय. कशाला? झालं तेवढं नाटक पुरं नाही झालं वाटतं. नाटक? अहो कसलं नाटक? मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला वाटतं तसं नाहीये. खरं बोललात. अहो जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच तर जग फसतं. पण आता आम्ही नाही फसणार. म्हणजे? हा साखरपुडा मोडला. काय? माझ्या पाया पडण्याआधी तुझं लोडणं सांभाळ माझ्या पायात अडकवलेलं. अच्छा, म्हणजे हे सगळं तुझं कारस्थान दिसतंय. हे बघ, तू वेळ पांघरू नकोस. तुला काय वाटलं याला माझ्या गळ्यात मारल्याने मी तुला माझ्या घरात घेईन म्हणून? अरे संबंध काय तुझा माझा? काय संबंध तुझा माझा? तू का माझ्या जीवावर उठलेस? तू मला आपल्या त्या तात्पुरत्या लग्नाची आठवण करून देऊ नकोस. तशी माझी बरीच लग्न झाली. रात्रीपुरती क्या बोलताय? अच्छा अच्छा, याचं काय करायचं म्हणतोय? याला टाक कुठल्या तरी अनाथ आश्रमात. आणि एक लक्षात ठेव, या पुढे जर याला माझ्याकडे पाठवलंस ना तर हा जिवंत परत येणार नाही. छे छे छे, काल जे काय घडलं त्यानं तू माझी अगदी सगळी अब्रू धुळीला मिळवली. अहो डॅडी, मी तुम्हाला आता किती वेळा समजावून सांगू की ते मूल त्या टॅक्सीवाल्याच होतं आहे आणि यापुढेही राहणार आहे. डॅडी, तुम्ही माझ्यावर संशय का घेता हेच मला समजत नाही. अरे बाबा, पण ज्या अर्थतेने त्या पोरानं तुला हाक मारली, ज्या आवेगानं तुला तिथून बिलगला, तेव्हा मला क्षणभर असं वाटलं की हा, ते माझंच मूल आहे. कमाल करता तुम्ही डॅडी. अहो माझं अजून लग्न व्हायचंय. आता कालच नाही का होता तुटलं. मग अहो तुम्ही असे घरात काय घुसताय? अहो तुम्ही घरात काय घुसताय? कानाखाली आवाज काढीन. हे आम्हाला विचारणारा तू रे कोण? आमच्या नातवाच्या घरात यायला आम्हाला बंदी? सलाईन देतो तो तुला. एक्सक्यूज मी माफ करा, पण मी आपल्याला ओळखलं नाहीये. अरे डिकरा, तू आम्हाला ओळखलं नाही पण आम्ही तुला ओळखलं ना. हो की नाही ग गीता? पुरुषा, तुला नाही ना? किती म्हातारा झालायस रे. चाडा पण झालाय तोडाचा. पुरुषा कोण? कमाल करताय. तुमचंच नाव पुरुषोत्तम नाही का? मी पुरुषा. पण एक मिनिट, पण तुम्हाला माझं नाव कसं कळलं? आंबरेट कुठला? अरे तू आम्हाला विसरला असेल पण आम्ही तुला विसरलेलो नाहीये. डॉक्टर उकेडवे. येस सर. वकील उकेडवे. येस माय लॉर्ड. त्यांना आपली ओळख करून द्या. मी उकिडवे म्हणजे माझा आडनाव उकिडवे. मी MBBS कम LLB आहे. मी यांचा डॉक्टर कम वकील आहे आणि हे माझे पेशंट कम क्लायंट आहेत. सर मार्तंडराव नागतोटे. आणि मी यांची तरुण पत्नी सीता. चालून परवा त्यांचा बर्थडे साजरा केला. 7 मेणबत्त्या लावल्या होत्या. टक्क्या जागी केकला आग लागली. आणि मी यांची नानी बायडी गीता.
नमस्कार नमस्कार. आपल्याला भेटून मला खूप आनंद झाला, पण अजून ओळख नीटची पटली नाही. हॅलो अरे, बोल जरा. चिंपाजी बोलतोय. कोण माधवी? आणि तुम्ही सगळे रॉंग नंबर. अरे अरे दीपक, ह्याला तो ओळखलं नाही. नाही, कोण आहे ते? अरे कसा ओळखेल, आम्ही आफ्रिकेला गेलो तेव्हा चड्डीत फुटाच होता. पुढच्या आम्हाला पोरं बाळ नाहीत रे, म्हणून यांनी ठरवलं तुला मुलं असेल तर संपत्ती तुझ्या मुलाच्या नावे करून टाकू. संपत्ती याच्या मुलाच्या नावे करणार आहात? पण क्वेश्चन क्रमांक 1, तुझ्या मुलाचं लग्न झालंय का? नाही, नाही नाही म्हणून मेलो मी. साहेब फक्त 8च दिवस जगणार. 8 दिवसात लग्न होईल, पण मूल कसं कसा होणार? चला आपण जाऊया रेसकोर्स वर जाऊ. आणि कुठल्या तरी बंटी नावाच्या गोड्यावर सगळी इस्टेट लावून टाकू. अहो, नाही, बंटी नावाचं घोड्याचं नाव नाहीये काही. माझ्या मुलाचंच नाव बंटी आहे. व्हॉट नॉनसेन्स. अरे तुझं अजून लग्न झालेलं नाही, मुलगा कुठून आला? डॅडी डॅडी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण मी तुमच्याशी खोटं बोललो. हवं तर तुम्ही मला घोड्याच्या पायी द्या, पण माझ्यावर विश्वास ठेवा. अहो माझं लग्न झालंय, हा, आणि मला 5 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. तिसरा attack आला. मला injection द्या. मला आधी मृत्यूपत्रावर साहेब आधी नाचू मग डॉक्टर साहेब, तुम्ही यांना आणखी काही काळ जिवंत ठेवा. तुम्हाला सांगतो तोपर्यंत माझ्या गावाला जाऊन माझ्या बायकोला मुलाला घेऊन येतो. ते पण ते आलेच. ही माझी बायको आणि हा माझा मुलगा. अरे मगाशी म्हणालास तो टॅक्सीवरचा मुलगा आहे म्हणून, आणि आता तुझा कसा झाला? डॅडी तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळं सविस्तर नंतर सांगेन. डोंट वरी. काका आय एम सॉरी, आय मीन आजोबा, त्या मृत्यूपत्रावर सही करताय ना? अरे वा रे वा, हा? तू तयार झालास म्हणजे आम्ही विश्वास ठेवायचा का तुझ्यावर? तेज म्हणते मी, तेज. आधी तेला विचार तेला. अरे, टेला काय विचारताय? ते मुक टेला बोलता येत नाही. आता कसा मुक्का असलं म्हणून काय झालं? मानेने सांगाल की नाही? हा, सांगेल ना, मानेने सांगेल. सांगा, किंवा सांग. नाही, पोरी सांग, हा तुझा नवरा आहे का? ही खोटं बोलते. लहान मुलं कधी खोटं बोलत नाही. बंटी सांग, हे तुझे वडील आहेत का? बरं, सांग. आहे की नाही? काय का तुला बायको बनण्यासाठी याने तुला किती पैसे दिले? पैसे दिले. अगं थांब. मी तुम्हाला सांगतो ही खोटं बोलते, पण मी तुम्हाला सांगतो ही असं काय वागते मला माहित नाही, पण आमचं लग्न झालं या गोष्टीचा पुरावा माझ्याकडे आहे. काय रे, काय पुरावा? लवकर पुरावा घेऊन येणं, त्याला गाडावा. त्या गावच्या देवळातला पुजारी, कारण तो एकमेव आमच्या लग्नाचा साक्षीदार आहे. अहो त्यांनीच आमचं लग्न लावलंय. पण प्लीज म्हणजे तुम्हाला जाऊन एवढ्या कारणासाठी तरी माझ्यावर त्या गावी यायला लागेल. थांब, जाऊ नको, जरा थांब. तू खोटं बोलतोयस की हा खरं बोलतोय हे मला पडताळून पाहिलंच का? काका साहेब, मला कल्पना आहे तुम्हाला यातना होत असतील, पण आपल्या सर्वांना गावी जावंच लागेल. आता काय करणार? आली या बोगाशी. चला. जयम जयम देवी माते शारदे नमो नमः नमो नमः नमो. चला भेटले एकदाच. आई वा 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 पुजारीजी, तुम्ही अगदी देवासारखे भेटलात बघा. तुम्ही कोण? तुला कोण पाहिजे? नाही म्हणजे मला देवळातल्या पुजाऱ्याला भेटायचं होतं. मीच तो पुजारी. पण तुम्ही तर पुजारी होता ना? होता. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी व्हायचे दिवस आता संपलेत. आजकाल वाल्मिकीलाच वाल्या कोळी बनावं लागतंय. अरे पण तू कशाला मरायला आला इथं? नाही मरायला आलो मी साहेब, मला तुमची साक्ष हवी होती. साक्ष खरी का खोटी? नाही खरीच. म्हणजे बघा 6 वर्षापूर्वी एका राधा नावाच्या मुक्या मुलीशी या देवळात तुम्ही माझं लग्न लावून दिलं होतं, त्याची साक्ष. कुणासमोर द्यायची साक्ष? माझ्या काकांसमोर. म्हणजे तसे ते म्हातारेच आहेत, जवळजवळ मरायलाच ते म्हणा ना. अच्छा खरं सांग, किती लाखाचा धनी होणार आहेस तू? त्याशी तुम्हाला काय करायचंय? कोण आहे रे तिकडं?
चला उचला याचा मडा आणि घेऊन चला अड्ड्यावरती. माझं ऐकून नका तुम्ही. पण मी त्याच्याशिवाय तोंड नाही उघडायचा हा. काहीही होणार नाही, तू घाबरू नकोस. हे बघ, आतापर्यंत तू एकटी होतीस, पण आता आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. पण तू जर माझी सून असशील ना, तर माझ्या नातवाची शपथ आहे, खरं सांग. तुझं दीपकची 6 वर्षापूर्वी लग्न झालंय का? आजोबा काय म्हणालास बेटा? काय म्हणालास? पुन्हा एकदा बोल. आजोबा बोल बेटा, बोल. ते खाली बसलेले आजी आजोबा कोण आहेत? बघ बेटा, तू पण फसलास ना. अरे, तो जाडजाड भिंगाचा चष्मा घातलेला खाली आहे ना, तो तुझा अजय अंकल. आणि ती म्हातारीशी बाई आहे ना, ती माधवी आंटी. खरंच? ये! जा, तू पण जा. सर्व आपलीच माणसं आहेत. अजय अंकल, आंटी, मी तुम्हाला ओळखलं. अय्या कष्ट काय ओळखलं आम्हाला इथं पाठवलंय. चला आमच्या बरोबर आताच्या आता. माझा दगड कुठे? अरे पोरा, हीच का तुझी समधी माणसं? अरे थेरडे, तुला माझी साक्ष पाहिजे नाही का? अरे देतो ना, देतो. तुला पाहिजे तशी साक्ष मी देतो. पण आमचं थोबाड उचकटायची आम्हाला काही किंमत देशील का नाही? किती? आणि असं बघ, याला तू लाखाने पैसे मोजणार, मग त्यातली निम्मी रक्कम आमचीच की. अरे भीती वाटते रे. अशा थोबाडा काय बघत उभं राहिला एकमेकाची? म्हातारी ध्यानात ठेवा, माझ्या संग दगा फटका करायचा विचार केला तर मुंडी मुरगाळून ठेवीन मी एकेकाची. अजून मोठ्याने रड. चलो, कुठे जाऊया? मी 3 महिन्याच्या आत आत्ताच्या आता रोकड रक्कम हजर करा. 1 2 अरे आता हातगाईवर कट्ट्याला येतोय. काय? आम्ही काय पैशाचे? काय म्हणतोय? ते म्हणतायत पैसे काय आम्ही खिशात घेऊन फिरतो काय? आहेत कुठे पैसे? तोंडाला वाच येतोय. बँकेत आहेत. दे ना बँकेत. दे ना पैसे, दे ना. अरे काय द्या ना? तिकरा याच्या पैसे स्वीश बँकेत आहे. चालतो का? चालतो. कळलंय मला समजा. हॅलो, हार्ट अटॅक येईल तुला. अरे ये पोरा, हे बघ, मी तुला फक्त 12 तासाची मुदत देतोय. 12 तासाच्या आत मी म्हणतोय ती रक्कम हित आणून हजर कर, नाही तर ही समधी थिरडी मारून टाकील मी इथल्या इथं. चल निघ. 12 तासापतूर वाट बघतोय मी तुझी. आणि तू इथं येई पतूर. काय धमाल झालं काय? तुझं काय मृत्यूपत्र अधिकारायचं का चेक करतो थांब आधी. काय दमाय काय? कशाला मारा करायच्या मग? सकाळी उठल्या 2 लसणाच्या पाकळ्या खेळा, त्यामुळे काय होतं? रक्त शुद्ध, मग मन शुद्ध होतं. आणि मन नको का? डॉक्टर, हाताची घडी तोंडावर बोट. चल गं. 1 2 या वकिलाला ढकलला
आणि तुम्हाला 302च्या अंदर 8 टाकला ना तर नावाचा विषय नाही हे काय हा किती बरं वाटतं हे थँक्स ती काढल्यावर किती हलकं वाटतं हल्ला कोणी जागचे हवालदार अरेस्ट करा ना फॉलो मी का वाचवलंस तू मला अगं, मी काय केलं तुझ्यासाठी पट्टीसाठी जन्मभर तुम्हाला मरण यातनाच देत आलो आणि तुम्हाला वाचवतेस नाही नाही राधा अगं अगं माणूस म्हणून जगायला मी लायक नाहीये तुम्हाला मरू द्यायला हवं होतस आबा तुम्ही मला हवे आहात मी एकदाच खोटं बोललो तुम्ही माझे बाबा नाही हे बघ त्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला असेल ना मी जन्मभर खोटं बोलत आलो पण आता अगदी खरं खरं सांगतो तुम्ही दोघे मला हवे आहात मला पैसा नको दौलत नको मग तुम्हीच माझी खरी दौलत आहात दीपक या क्षणासाठीच आम्हाला हे सगळं नाटक करावं लागलं आता तरी तुला कळलं ना या दोघांचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते वहिनी नाही माझं काय म्हणणं होतं अरे माहिती आहे बस का? बस बस आता नाटक नाटक बंद कर, संपलं. नाटक बंद कर. आपापले विक्स काढा बघू आणि बाय द वे बोथ ऑफ यू कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आणि बरं का दीपक तुला सगळी एस्टेट देण्याचं या सगळ्यांनी नाटक केलं असलं ना तरी ते नाटक मी करणार नाही म्हणजे मी माझी सगळी एस्टेट माझ्या या लाडक्या नातवाला देणार आहे सगळे पैसे मला कशाला देणार आजोबा मग काय करू तुम्ही असं करा तुमचे सगळे पैसे सगळ्यांना सारखे वाटून द्या सगळ्यांना सारखे वाटून देऊ हा, ते कशाला? कशाला? कारण मला हे सगळे सारखेच हा